काय होतं, मराठी आपण खूप बोलतो. मराठी जिवंत राहण्यासाठी मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी मराठीची घुसमट होती आणि मराठी गुदमरते की काय असं वाटायला. आपण म्हणतो माझी माय माऊली मराठी आहे, माझ्या माय मातीतली मराठी आहे, सगळं मान्य मला. पण मराठी जिवंत ठेवण्यासाठीचा प्रयत्न करावा लागतो, हे दुर्दैव आहे आपलं. आई वडील असल्यानंतर सुद्धा दिव्यांग मुलांचं विश्व हे खूप वेगळं आहे. मग मला प्रश्न पडला की ह्यांच्यासाठी काहीतरी करूया. 2 सिनेमे जे मी सायनिंग अमाऊंट घेतलेली, राहुल रॉय नावाचा आपला एक आर्टिस्ट, आशिकी नावाचा चित्रपट त्याने केला. त्याने मला 50,000 रुपयाचा चेक दिला होता. तो चेक मी परत दिला. मूर्तिरूपी देवाला तर आपण सगळेच जण नमन करतो, पण माणसातल्या देवाला आपण विसरतो. आणि हाच तो माणसातला देव आहे की ज्याच्या कुठेतरी मला असं वाटतं, नेहमी असं म्हणतो की जाणीवा जिवंत आहे. आणि घरी सांगून ठेवलं होतं की जगलो असलो तर येईन, नाही तर सेवेसाठी काही दुर्दैवानं तसं झालं तर मग काही कोणी हे करू नका. अर्थात बॉर्डरवरचा सैनिक जर स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही तर आपण लोकांची सेवा करण्याची दुर्दैवी संधी आहे ही, खरं. पण मग आपण रस्त्यावर उतरूया. काही मुलं मुली आपण बघतो की अगदी 18 वर्षाच्या आतली मुलं मुली आपण वेगळी व्यसनं करताना बघतो. कुठेतरी असं वाटतं यार, हे संस्कार नाही आहेत, ही संस्कार मूल्य नाही आहेत आपली. आणि मग मी असं ठरवलं की बालक आणि पालक दोघांना घेऊन एक वर्ग सुरू करूया. घरामध्ये जरी चढ्या आवाजात कोणी बोललो तरी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत राहायचं. आणि जोपर्यंत तो चढा आवाज खाली येत नाही त्याच्यामुळे कोणी अपशब्द तर म्हणायचेच नाही. शाळेमध्ये कोणी अपशब्द म्हटलं की श्री स्वामी समर्थ 11 वेळा म्हणायचं. नमस्कार श्रोते हो, कसे आहात सगळे? मी अमृता संभूस माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत ते एक उत्कृष्ट अभिनेता, लेखक, वक्ता, दिग्दर्शक तसंच आदित्य प्रतिष्ठान ह्या संस्थेचे संस्थापक, विभाग प्रमुख आणि नौपाडा नाही तर नौपाड्याच्या आजूबाजूच्या सगळ्या भागाचे श्रावणबाळ आहेत. आणि ही सगळी बिरुदं असूनसुद्धा एक सामान्य व्यक्ती आहेत आणि ती व्यक्ती म्हणजेच किरण नागती. किरण दादा, आज तुझा वाढदिवस आहे, तर सर्वप्रथम मी अमृत संवाद तर्फे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. तुझं अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. अर्थात मी सुद्धा खरं तर थँक्स म्हणेन तुला की अमृत संवादसाठी तू माझी निवड केलीस. आपल्याला कधीपासून भेटायचंच होतं आणि मुलाखत घ्यायचीच होती. आपला संवाद चालू करायच्या आधी मला तुला विचारायला आवडेल की तुझं बालपण कसं गेलं, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बालपण खरं तर म्हणजे प्रत्येक जण म्हणतो म्हणून नाही, पण खरंच खडतर होतं. आणि बी कॅबिनमध्ये राहायचो मी, 107 नंबरच्या बिल्डिंगमध्ये. वडील रेल्वेत होते आणि अर्थातच लहानपणापासून तो थोडासा खडतर प्रवास. आणि ते करता करता शालेय जीवनामध्येच 8वी 9वी 10वीलाच पार्ट टाईम कामाला सुरुवात केली. अच्छा. परिस्थिती थोडी तशी बेताची होती आणि मंगल कार्यालयात आपल्या जिथे नंतर मी गेस्ट म्हणून गेलो, सिंडेलाचा दिग्दर्शक म्हणून. अच्छा. तिथेच खरं तर त्या कार्यालयात, मंगल कार्यालयामध्ये लग्नाच्या वेळी पंक्तीसाठी हां. वाढप्यांची गरज असायची हो. आणि कुठेतरी त्याच पद्धतीचं काम सुरू केलं अच्छा. आणि तो प्रवास तसा सुरू झाला. हां. त्यानंतर मग अगदी 11वीला पण म्हणजे 10वी झाल्यानंतर जॉब केला. हां. असं करता करता त्या सगळ्या याच्यामध्ये सुरुवात झाली. अच्छा. पण मग जॉब करत असताना तुझ्या मनामध्ये असं होतं का की आपण समाजकार्यामध्येच जावं, का घरी अशी काही पार्श्वभूमी होती का, घरनं असं काही बाळकडू मिळालं समाजकार्याविषयी? झालं असं की वडिलांचा अपघात झाला म्हणजे 1989ला. हां. आणि तिथे कुठेतरी तो अपघात झाल्यानंतर ते कोपरीला हां. एका रिक्षाने धडक दिली आणि ते पडले होते. ओके. त्यानंतर काही तृतीयपंथी 3-4 मिळून हां. त्यांना घरी आणलं. तेव्हा दुर्दैवानं आम्ही आई बाहेर गेलेलो होतो. ओ. आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांनी घरी आणलं आणि मग त्या सगळ्या गोष्टी झाल्या, आम्ही आल्यानंतर बघितलं, मग ते हॉस्पिटलाइज झाले. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा एकदा ते आजारी पडले आणि सिंघानिया या इस्पितळामध्ये त्यांना हॉस्पिटलाइज केलं गेलं. आणि तिथे कुठेतरी माझ्या लक्षात आलं की 14 ते 15 दिवस ते कोमात होते. अरे बापरे. आणि मग
तो सगळा प्रवास जेव्हा मी बघितला हा. की अर्थात त्यावेळेला फायनान्शियली तर वाईट अवस्था झालीच, पण तेव्हा आजूबाजूला मी बघितलं की कित्येक असे रुग्णांचे नातेवाईक आहेत. बरोबर. ते म्हणायचे की बाबा त्यांना स्ट्रगल जो होता तो वेगळ्या पद्धतीचा होता. हम्म. ते सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं, अरे आरोग्यासाठी जेव्हा उपचारासाठी इतक्या वाईट परिस्थितीमध्ये लोक असतात, बरोबर. म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स म्हणजे त्यांना असतात, इश्यूज असतात. मग याच्यासाठी भविष्यात आपण काम करू, कारण आपण जे फेस करतोय हम्म. ते इतरांना फेस नको करायला. त्याच्यासाठी आपण पुढाकार घेऊ. आणि मग तिथून कुठेतरी मला असं वाटतं ती सुरुवात झाली. अच्छा. आणि मग जे कोणी मला भेटायचं की बाबा त्यांचं आरोग्याशी संबंधित काही विषय आहे, तर मग मी रेफरन्सेस असे गोळा करून वगैरे ती सुरुवात केली. अच्छा. तू जी संस्था स्थापन केलीस आदित्य प्रतिष्ठान, तर त्या संस्थेची स्थापना ही कधी झाली आणि आदित्य प्रतिष्ठान हे नाव कसं सुचलं त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. खरं तर आपण नेहमीच असं म्हणतो की उठल्यानंतर आपण बरीच जण सूर्याची पूजा करतो, सूर्यदर्शन घेतो. हो. आणि तो उगवता सूर्य हम्म. हा कुठेतरी मला असं सारखं वाटायचं की नेहमी आयुष्यामध्ये जेव्हा कुठेतरी अंधारमय एखादा विषय घडतो, तेव्हा उगवता सूर्य तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी देतो. आणि ती पॉझिटिव्हिटी प्रत्येकाला आपलं नाव संस्थेचं वाचल्यानंतर सुद्धा मिळावी, बरोबर. हे नेहमी मला वाटायचं. अच्छा. कारण नकारात्मक अनेक गोष्टी घडत असतात आजूबाजूला, पण तिथे कुठेतरी उगवता सूर्य दिसल्यानंतर तुम्ही सकारात्मक ऊर्जा मिळते तुम्हाला. बरोबर. आणि म्हणून ते आदित्य प्रतिष्ठान ठाणे. हां. खरं तसं बघायला गेलं तर 95ला सुरुवात या संस्थेची झाली. ओके. औपचारिकरित्या त्याचं रजिस्ट्रेशन आणि या सगळ्या गोष्टी 2000 नंतर आपण केल्या. अच्छा. पण 95 पासूनच सुरुवात केली. त्यानंतर मग अनेक अशी जी काही समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपत्कालीन प्रसंग असे घडायचे, बरोबर. तेव्हा आपण सगळी टीम आदित्य प्रतिष्ठानची मिळून जायचो. सुरुवातीला आपण तर आदित्य कला मंच होता तो, हां. मग नाटकाशी संबंधित ग्रुप हो. होता, त्याच्या आधी नटराज ग्रुप होता. मग असं करता करता तो प्रवास बदलत गेला. हां. मग नाटकाचा ग्रुप घेऊन जेव्हा आपण वेगवेगळ्या राज्यनाट्य स्पर्धा केल्या त्या नावानं, अनेक पारितोषिकं मिळवली. आणि मग झालं असं की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, हे मला प्रत्येक माझ्या कुठेतरी कृत्यातनं मला असं जाणवायचं की बरोबर. अरे हे असं सामाजिक आपल्याला वाटतंय. आणि मग ते सगळ्यांना घेऊन मी ते करायचो. पण नाटक फील्डमध्ये सुद्धा आपण बघाल तर बऱ्याच जणांचे कार्ड्स समजा चित्रपट सृष्टीसाठी काढलेले नसतील, हां. त्यांना वेगळ्या काही समस्या आहेत, त्या सुद्धा आपण समोर हे करायचो. आणि मग अनेक अशा स्पर्धांमधनं म्हणजे राज्यनाट्य स्पर्धा असतील, त्यांना वेगवेगळी पारितोषिकं आपण संस्थेच्या माध्यमातून मिळवली. अच्छा. मग नागापट्टणमला आपण जेव्हा सुनामी आली होती, हो हो. तेव्हा सुद्धा 7,500 किलो तांदूळ घेऊन हां. आपण तिथे पोहोचलो. अच्छा. म्हणजे ओके. तेव्हा एका वेगळ्या संस्थेच्या मदतीनं आपण ते गेलो होतो, पण बाय फ्लाईट ते आपण गेलो होतो. ओ. आणि काही जण आपली त्याच्यासोबत आपले होते, त्यांचे व्हॉलंटियर्स होते. अच्छा. आणि थेट तिथे जाऊन ती मदत आपण त्यांना दिली. ती मदत नाही, मी नेहमी सेवा म्हणतो. सेवा. बरोबर. कारण मदत आपण कोणाला करण्याइतके आपण मोठे नसतो. मला असं वाटतं सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण सेवेकरी म्हणूनच जगायला मला आवडतं. खूप छान. आणि मला तुझा तो जो त्यामागचा एक उद्देश होता आदित्य प्रतिष्ठान, म्हणजे त्याची जी कल्पना आहे ती आवडली. आणि तुझ्या स्वतःच्या नावामध्येच किरण आहे की उगवता सूर्य जो आहे तो नेहमीच आशा दाखवतो आपल्याला, एक नवी दिशा देतो. आणि तू सुद्धा किरण नावाचं जे आहे ते सार्थकी लावतोस की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक आशेचा किरण तू जागा नेहमीच करत आहेस. आता जसं की आदित्य प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झालेली आहे आणि त्या अंतर्गत तू वेगवेगळे उपक्रम घेतोस की जसं आपलं एक अभिनय कट्टासुद्धा आहे, त्याच्यानंतर दिव्यांग कला केंद्र आहे. तर ह्या सगळ्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की वाचन कट्टा आहे. अभिनय कट्टा म्हणजे काय झालं की मी स्वतः जेव्हा ॲज अ आर्टिस्ट म्हणून काम करत होतो, हां. बऱ्याच मालिका मी तेव्हा केल्या. अवघाची संसार असेल, वचन दिले तुम्हाला असेल, अनेक मालिका करत असताना बाजीराव मस्तानी नावाची मालिका आहे जी नितीन देसाई सरांच्या, खरं त्यांनी केली होती, ती प्रोड्यूस केली होती त्यांनी. अच्छा. आणि तिथे मला एक संधी मिळाली. बाजी भीमराव रेटरेकर नावाची मोठी भूमिका मला करण्याची संधी मिळाली. ओके. आणि ते करत असताना म्हणजे जवळजवळ 3 महिन्याचा काळ मी त्या इंडी स्टुडिओला घालवला. अंगद मस्कर तेव्हा बाजीराव साकारत होता. आणि तेव्हा मी बघितलं की तिथे सेटवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मुलं यायची, हां. ज्यांना बिचारांना माहीत नव्हतं की ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी नक्की काय हवं असतं. फक्त ऑडिशन दिलं म्हणजे मी कलाकार होणार, म्हणजे मोठा आर्टिस्ट होईल. बरीच जण तर अशी व्हायची की गावातली जमिनीचा तुकडा विकून यायची आणि सांगायची इथे मुंबईत आला ना
की तू सलमान खान होऊ शकतो, अरे बाप. मुंबईत आला की तुला माधुरी दीक्षित होता येतं. अच्छा. हा जो काही थॉट होता ना, त्याच्याही पेक्षा मला असं सांगायचं होतं. आणि त्यांना मग दुर्दैवानं काय व्हायचं, मुंबईमध्ये अशी काही दुकानं उघडली गेलेली होती की तुम्ही इथे एवढे पैसे भरा, मग तुम्हाला आम्ही संधी देऊ. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी ते नैराश्य जायची सगळी मुलं, ती डिस्टर्ब व्हायची. आणि मग भविष्यात कधीच त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळायचा नाही. तेव्हा माझ्या असं कुठेतरी डोक्यात आलं की म्हटलं एक असा प्लॅटफॉर्म असायला हवा की जिथे तुमच्या अंगीभूत असलेल्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्याचे कोणी पैसे घेण्याऐवजी तुमच्या मेरिटला कुठेतरी तिथे फ्रंटला ठेवलं जाईल. बरोबर. आणि म्हणून पटकन मला असं वाटलं अभिनय तर सगळेजण करतोय, त्याच्यासाठीचा एक कट्टा असावा. कट्टे सगळे असायचे त्यावेळेला. असं होतं की कट्टे म्हणजे काय की बाहेर नाकावर उभं राहणारी मुलं कट्ट्यावर उभं राहायची. उलट आई म्हणायची अरे त्या कट्ट्यावर जास्त बसू नकोस. मग मला असं वाटलं की अभिनय नावाने जर एक कट्टा सुरू केला आणि तो अभिनय कट्टा असेल तर तिथे असं होईल की फक्त या क्षेत्राशी संबंधित सगळे येतील, विचार वाटले जातील. आणि जेव्हा विचार मंथन होईल त्यातनं बऱ्याच जणांना असं होईल की त्यांचं टॅलेंट हे परफॉर्म करता येईल. पहिला अभिनय कट्टा निरंजन कुलकर्णीने सादर केला. अच्छा. हा. आणि मला अभिमान वाटतो की निरंजन कुलकर्णी म्हणजे आज आई कुठे काय करते, अनेक मालिका की त्याच्यामध्ये असे अनेक कलाकार. मग आज अभिनय गटावर तर मला असं वाटतं आपण रेकॉर्डसाठी काही म्हणत नाही आहोत हे, पण हजारो कलाकारांनी तिथे परफॉर्मन्सेस केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अभिनय गट्टावर कलाकार आले आणि त्यांनी त्यांचं सादरीकरण केलं. आणि आज चित्रपटसृष्टीमध्ये तुम्ही नाटक असो, मालिका असो, चित्रपट असो, त्याच्यामध्ये अनेक कलाकार जेव्हा परफॉर्म करतात तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं, म्हणजे मला कुठे ना कुठे भेटतात ते आणि म्हणतात सर अभिनय गट्टामुळे आम्ही इथपर्यंत आलो. म्हणजे मला असं वाटतं ती एक गोष्ट होती ती कुठेतरी मिस होती. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये प्रवास करत असताना मी बघायचो की अरे कलाकारांना परफॉर्मन्स खूप चांगला आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला चांगला अभिनेता हा मोठा होतोच असं नाही, आणि प्रत्येक मोठा झालेला अभिनेता हा अभिनय खूप चांगला असतो असं नाही. त्यामुळे चांगला आणि मोठा अभिनेता व्हावा ह्याच्या करताचा तो अट्टास म्हणजे अभिनय गट्टा. वा. तू आत्ता जसं म्हणालास की पूर्वी बरेच कट्टे असायचे आणि आई खूप घाबरायची, पण आपल्या इथे जे कट्टे आहे श्रोते मलाही सांगायला खूप अभिमान वाटतो की दादानी अभिनय कट्टा, वाचक कट्टा, संगीत कट्टा आपला आहे. तर हे जे कट्टे दादानी चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचा सर्वांगीण विकास होतो, तुमच्या वेगवेगळ्या लोकांशी ओळखीही होतात. आणि बरं तुम्हाला जर का भीती असेल तर ती भीती चेपली जाते, तुम्हाला धीर मिळतो. बऱ्याच जणांना असंही असं ना दादा की स्टेजवरती परफॉर्म करा असं म्हटलं की त्यांना एकदम हातपाय गार पडतात, खूप भीती वाटते की मी कधीच केलेलं नाही. तर ह्या कट्ट्यामुळे ती सुद्धा भीती त्यांची चेपली गेली असेल असेही अनेक उदाहरण. म्हणजे नौपाडा भागातले तुम्ही म्हणाल तर म्हणजे आता कुलकर्णी काकू नाहीयेत त्या दुर्दैवानं, पण त्या कुलकर्णी काकूंनी जेव्हा परफॉर्म केलं तेव्हा त्या मला म्हणाल्या अरे मला ना माझ्या वयामध्ये मी सगळं त्या तरुण वयात करायचे, पण लग्न झाल्यानंतर मग सगळ्या जबाबदाऱ्या आल्या, मग काकांचं आजारपण आलं, मला काहीच करता नाही आलं. पण इथे तू जेव्हा अभिनय कट्टा सुरू केला त्याच्यानंतर ना मग संगीत कट्ट्याच्या माध्यमातून मी गाणं गायला लागली. वाचक कट्ट्यावर आल्यानंतर मी काही गोष्टी वाचून दाखवायला लागली. आणि मला असं वाटायला लागलं माझं राहिलेलं ते जे अर्धवट आयुष्य आहे ना ते तू पूर्ण करायला लागलास. आणि ते तुझ्यामुळे म्हटलं माझ्यामुळे ते झालं नाही, पण नौपाडा विभागातले असे अनेक जण आहेत की ज्यांना गायला आवडतं. काही जण बाथरूम सिंगर असतात, कधी कधी बाथरूममधनं बाहेर पडल्यानंतर आवाज येतो अरे बाद झाला आता. पण मला त्यांना सांगायचं होतं की असं नाहीये, तुमच्यातलं जे गाणं आहे ना ते जिवंत ठेवा. प्रत्येक वेळेला गाणं स्पर्धेसाठीच गायचं असतं असं नाहीये, समाधानासाठी सुद्धा गायचं असतं. मग ते समाधानासाठी सुद्धा एक प्लॅटफॉर्म असावा. ठीक आहे, सूर ताल याचा अभ्यास तुम्ही आपोआप मग नंतर करायला लागतात, कारण जेव्हा 10 जण गायला लागतात तेव्हा आपल्याला पण कळतं की आपण थोडं कमी पडतो याच्यात. मग माणूस काय करतो की बाबा तो अभ्यास करायला लागतो. आणि असे जवळजवळ 82 गायक हे नौपाडा विभागातले माझ्याकडे म्हणजे रितसर ते आहे सगळं त्यांची नावं आणि ती की इथे गायला लागली. आणि दर शुक्रवारी एक कुठेतरी मला असं वाटतं गाण्याची मैफिल फक्त नाही तर समाधानाची एक मैफिल सुरू झाली. मग अनेकांना डायबिटीसच्या गोळ्या किंवा ब्लड प्रेशर हे सगळं असलं तेव्हा आमचं ब्लड प्रेशर ना कंट्रोलमध्ये यायला लागले. अगदी 80-80 वर्षापर्यंतचे कितीतरी जण आता आम्ही गायक म्हणतो, काका काकू पण म्हणत नाही तर थोडंसं, कारण त्यांचा आवाज जो आहे तो जर डोळे बंद मिटून ऐकला, म्हणजे आता अपर्णा वाडदेकर म्हणून आहेत काकू आमच्या, ते आपल्या विभागात राहतात, तर ते डोळे मिटून जर त्यांचं गाणं ऐकलं तर असं वाटतं अरे ही 25शीतली तरुणी गाते की. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला नव्यानं जगायला कट्टा शिकवू शकतो. हे संगीत कट्ट्याच्या माध्यमातून पण झालं, मग वाचक कट्टा सुद्धा आला. वाचक कट्ट्यावर तुम्हाला असं वाटतं तू पण आहेस. आणि काय होतं मराठी आपण खूप बोलतो,
मराठी जिवंत राहण्यासाठी मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी मराठीची घुसमट होती आणि मराठी गुदमरते की काय असं वाटायला लागतं. आपण म्हणतो माझी माय माऊली मराठी आहे, माझ्या माय मातीतली मराठी आहे, सगळं मान्य मला. पण मराठी जिवंत ठेवण्यासाठीचा प्रयत्न करावा लागतो हे दुर्दैव आहे आपलं. अगदी खरं. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला कारणीभूत आपण पण सगळे आहोत. म्हणून तिथे नित्यनियमानं दर मंगळवारी मराठीबद्दलचं मग ते अभिवाचन असो, एखादा विषय असो, तो मांडायला आपल्याला काय होतं, रिक्षावाल्याला सुद्धा आपण विचारतो, बाबा 5 पकडे आओगे घ्या. हो. मग इथून सुरुवात आपणच करतोय. मग अगदी ती नको व्हायला म्हणून मग लहान मुलांचा शाळा वाचक कट्टा सुरू केला. शाळेतल्या कविता त्यांनी इथे येऊन वाचाव्यात हां. आणि त्या गुणगुणाव्यात. ओके. ते जेव्हा गाण्यासारख्या गुणगुणतात आणि ते कुठेतरी पेपरला म्हणजे वृत्तपत्रामध्ये बातमी येते, तेव्हा कुठेतरी ते गाणं वाटायला लागतं त्यांना. आणि गाणं बघा पटकन तुमचं पाठ तोंडपाठ होतं. होतं, कानावर पडत असतं. अगदी खरं. मग ते थोडंसं कविताचं गाणं करून हां. त्यांच्या ते लक्षात राहावं, त्याच्यावरचा परफॉर्मन्स करावा. बरोबर. मग ती कविता जगताना आपण बघतो तिथे, हो. इथे कविता म्हणते कोणीतरी आणि काही मुलं त्या परफॉर्म करतात कवितेवर. अच्छा. असे सगळे प्रयत्न केल्यामुळे काय झालं की त्या वाचक कट्ट्याला पण एक वेगळ्या पद्धतीनं यश मिळालं बरोबर. आणि आता तिथे सुद्धा गर्दी व्हायला लागली. मस्त. आणि तू वाचक कट्टा अंतर्गत बऱ्याच स्पर्धा सुद्धा घेतलेल्या आहेस. ते म्हणजे आता एखादा आवडीचा लेखक असेल त्याच्याविषयी तुम्ही बोला, किंवा जसं की पु ल देशपांडे यांची जयंती असेल तेव्हा सुद्धा तू त्यांची तुम्ही जी वाचलेली पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचं रसग्रहण, अशा वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा तू आयोजित करत असतोस. आणि आत्ता जसं तू म्हणालास की खरंच आपणच आपल्या मातृभाषेला महत्त्व देत नाही, आपणच हिंदीमध्ये बोलायला जातो. आणि आता तर खरं आपल्या मातृभाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे, मराठी भाषेला. तर आपणच त्याचं महत्त्व ओळखायला पाहिजे. जर का आपणच नाही महत्त्व ओळखलं तर ती खरंच लयाला जाईल. नाही तर. आणि तू त्यानिमित्ताने खूप एक छान काम करतो आहेस वाचक कट्ट्याच्या अनुषंगाने. तसंच त्याबरोबर आपलं दिव्यांग कला मंच पण आहे, तर त्याच्याविषयी आम्हाला आवडेल जाणून घ्यायला. तत्पूर्वी तू अभिजात दर्जा म्हणालीस म्हणून मला सांगायचंय हं. की खरं तर मी एक मराठी माणूस म्हणून ज्याला म्हणतो ना की आभार मानेन भारताच्या पंतप्रधान मोदी सरांचे, बरं. मी आभार मानेन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे, एकनाथ शिंदे साहेबांचे, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, ही सगळी टीम. म्हणजे मी पॉलिटिकली नाही म्हणत, पण ह्या सरकारचा अभिमान त्याकरता मला आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. आता त्याच्यानंतर आपण काय करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. हो. म्हणजे तुम्हाला निधी मिळेल, साहित्यिकासाठी काही अवॉर्ड्स तिथनं येतील, हे सगळं मान्य मला. बरोबर. पण त्यांनी खूप मोठी गोष्ट आता करून दिली आपल्याला, अगदी खरं. जी ओरड होती इतकी वर्ष, हो. पण ती त्यांनी केली. आता आपल्याला पुढाकार घेऊन ते जपायचंय. म्हणजे ते कसं आहे, ती सजवायची. अगदी खरं. आता मराठी भाषेचं काय झालंय की कुठेतरी ती अंगणातली मराठी भाषा ती फरशांवर आली. हो. मग ते आता अंगण पुन्हा एकदा सारवलं पाहिजे, मग तिथे पताके लावले पाहिजेत आणि मग ती तुळशी वृंदावन ते मराठी भाषेचं पुन्हा एकदा ते असं, खरंच. मला असं वाटतं त्याला आपण कुठेतरी जोपासलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आता पाणी वगैरे देऊन ते झाड मोठं व्हायला लागलंय, आणि पण त्याचं त्याचा व्यवस्थित संगोपन होतं. त्याचा वटवृक्ष जेव्हा व्हायला लागेल तेव्हा कुठेतरी आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा समजेल. नाही आणि तर आता काय आपली होतं, जबाबदारी वाढली आहे. आपली जबाबदारी वाढले, त्यांनी त्यांचं काम केलं. बरोबर. आतापर्यंत आपण ओरड असते आपली, हे काम करत नाहीत, पण आता त्यांनी खूप मोठं काम केलं. बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी मला असं वाटतं त्यांचे आभार मानायला मला कधीच अगदी खरं. पुढे मी मागे येणार नाही. ती एक गोष्ट. दुसरं, तू आता सांगितलंस की दिव्यांग कला केंद्राचं नक्की काय, हो. तर दिव्यांग कला केंद्राची सुरुवात कशी झाली माहिती का, सिंड्रेला नावाचा मराठी चित्रपट जो मी केला त्याच्या प्रमोशनला मी वेगवेगळ्या अशा अनाथ आश्रमामध्ये जात होतो, हां. कारण ती गोष्टच अनाथ मुलांची होती. हो. हो. एका अनाथ आश्रमामध्ये मी गेल्यानंतर काय झालं, माझ्या लक्षात आलं की एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा आहे हं. जो बाजूला बसला होता. मी त्यांना विचारलं, आपल्या ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्या मुलाला का नाही घेतात तुम्ही? ते म्हणाले, वो पागल आहे. अच्छा. म्हणजे कुठल्या तरी वेगळ्याच आता तो जाती धर्माचा विषय, बरोबर. पण एका वेगळ्या कुठल्या तरी ह्यांची ती मॅनेजमेंट होती हां. आणि त्यांनी असं फक्त मुलं सगळी अनाथ सगळी गोळा केलेली होती, म्हणजे संस्था होती त्यांची ती रेग्युलर. हां. पण ते असं म्हणाल्यानंतर की वो पागल आहे, मला तर खूप त्रास झाला त्याचा. म्हटलं अरे त्याच्या डोळ्यात पाणी आहे, तो पागल आहे म्हणजे काय. ती ऍक्टिव्हिटी संपल्यानंतर मी त्यांना विचारलं की आपने क्यों नहीं इसको इन्वॉल्व किया. हं. ते म्हणाले, नहीं उसके माँ बाप मर गए ट्रेन एक्सीडेंट में, उसके चाचा ने लाके यहाँ पे डंप कर दिया उसको. अरे बाप. तर मला हे खूप त्रासदायक वाटलं की डंप कर दिया म्हणजे काय. ऐकूनच शहर आहेत अंगात. मग तो 10 वर्षाचा मुलगा, माझा चित्रपट प्रदर्शित होणार होता 4 डिसेंबर 2015ला. हां.
ही घटना घडली 1 डिसेंबर 2015ला. ओ. रात्री आल्यानंतर मी अक्षरशः झोपलो नाही आणि पहाटे 4-4:30 वाजता मला मिसेसने विचारलं, तुम्ही काय बसलात काय, उद्या तुमचं फायनल ती प्रेस आहे, हे आहे, कार्यक्रम लागलेले होते. बरोबर. मी म्हटलं मी असाच एक मुलगा पाहिला आहे आणि त्याला बोलता येत नाहीये, त्याला बोलण्याची खूप इच्छा आहे, पण मग मी विचारलं तर ते मेंटली हँडिकॅप मध्ये तो मोडतो. अच्छा. तर मग ती म्हणाली, म्हणजे तिच्या लक्षात आलं मेसेजच्या की आता हे नवीन काहीतरी समाजकार्य यांच्या डोक्यात आले. तर तिने सांगितलं की आता सिनेमा रिलीज होऊन द्या, मग तुम्ही पाहिजे तिथे जा. हा. आणि मग त्या गोष्टी, मग 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा मी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिथे गेलो, त्याच्याशी बोलायला लागलो. हा. त्याला बरंच काही सांगायचं होतं, मी लिहून दाखवलं. हा. मग तो त्याची उत्तरं त्याच्या डोळ्यातनं, त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं द्यायला लागला. ओ. त्याच्या आई बाबांबद्दल बोलल्यानंतर हमसामशी रडायला लागला आणि इतकं हाय मोकलून रडायला लागला की मी त्याला जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर त्याला असं वाटतं आपलं कोणीतरी आलंय. मला प्रश्न पडला की अशी किती मुलं असतील महाराष्ट्रात, बरोबर. आणि जी दुर्दैवानं जर दिव्यांग असतील आणि त्यांचे आई वडील नसतील. आई वडील असल्यानंतर सुद्धा दिव्यांग मुलांचं विश्व हे खूप वेगळं आहे. खूप वेगळं आहे. मग मला प्रश्न पडला की ह्यांच्यासाठी काहीतरी करूया. 2 सिनेमे जे मी सायनिंग अमाऊंट घेतलेली, राहुल रॉय नावाचा आपला एक आर्टिस्ट, आशिकी नावाचा चित्रपट त्याने केला. त्याने मला 50,000 रुपयाचा चेक दिला होता. हा. तो चेक मी परत दिला. मी म्हटलं पुढची 5 वर्ष मी सिनेमा करणार नाही तर दिव्यांगांसाठी काम करेन. वा. आणि मग सुरुवात झाली. मग 8 दिवसाचं वर्कशॉप घेतलं दिव्यांग मुलांचं. अच्छा. त्या 8 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये माझ्याकडे 6-7 मुलं आली ठाण्यातली. मग ती मुलं इतकी त्यांना कुठेतरी गोडी निर्माण झाली. आई वडील म्हणायला लागले, अरे फार पूर्वी असं व्हायचं की शाळेत जातच नव्हती ही, तुम्ही काय सर करता माहित नाही, पण ते सारखं तुमचं नाव घेतात आणि ते स्वतः बॅग भरून तयार राहतात आणि जायचं म्हणतायत. मग मी म्हटलं अरे काहीतरी जमतंय आपल्याला हे. मग महाराष्ट्रातल्या शाळांचा स्टडी केला की अशा किती आहेत. मग उद्योगशाळा जास्त होत्या 18+ मुलांसाठी. बाकी अकॅडमिक फार ग्रेट असं काही नाहीये या मुलांना. मग 18+च्या मुलांसाठीचा तो एक वेगळा अभ्यास केला. आणि मग त्या पालकांनी मला सांगितलं की तुम्ही रेग्युलर सेंटर सुरू करा सर. अच्छा. मग हा मोठा परत प्रश्न होता की आता रेग्युलर सेंटर सुरू करायचं म्हणजे बऱ्याच गोष्टी आल्या. बरोबर आहे. पण स्वामींचं नामस्मरण केलं आणि ती सुरुवात केली. आज त्याला 10 वर्ष होत आहेत वा. की, आणि त्या मुलांना घेऊन बरंच काही आहे. म्हणजे त्याच्यावर तर मी बरंच बोलू शकतो. पण आज ज्या काही 16 वेगवेगळे विभाग त्या मुलांसाठी मी प्लॅन केले होते, त्यातले 5 ते 7 विभाग तरी सुरू झाले. अच्छा. त्या मुलांना घेऊन अरे रे ते अरे वा नावाचा एक मोठा 2 तासाचा कार्यक्रम जो आता मी प्लॅन केलाय, त्याचे काही शो झाले, पण तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आता करणार आहे. अरे वा. त्या मुलांना एक त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न म्हणजे दिव्यांग कला केंद्र. जेव्हा आई आपल्या दिव्यांग मुलाला पाहुणे आल्यानंतर बेडरूम मध्ये लपवते किंवा किचन मध्ये लपवते, तीच आई आता म्हणायला लागली की हा माझा मुलगा हे करतोय, हे करतोय, हे अभिमानानं कौतुकानं सांगायला लागली. मला असं वाटतं हे दिव्यांग कला केंद्राचं यश आहे. खरंच अगदीच. आणि मला म्हणजे हेही सांगायचं आहे श्रोतांना की दिव्यांग कला केंद्राच्या अंतर्गत तू दरवर्षी आषाढी एकादशीला त्यांची दिंडीसुद्धा काढतोस. प्लस आपल्या इथे 26 जानेवारी 15 ऑगस्ट त्यावेळेसही झेंडावंदनाच्या वेळेस त्या मुलांना तू पुढे आणतोस. आणि ह्यामुळे त्यांना एक वेगळी आपण म्हणूया की इच्छाशक्ती तर त्यांची असतेच, पण ती जास्त प्रबळ होते. आणि त्यांना माहिती असतं की कोणीतरी एक आहे की जो आपल्यावरती विश्वास ठेवतो आणि त्यामुळे त्यांना नवीन काहीतरी करण्याचा हुरूप सुद्धा येतो. तर आम्हाला जे तू दिंडीचा कार्यक्रम करतोस त्याच्याविषयी थोडंसं सांग ना. मी नेहमी असं म्हणतो की मला माझा देव आहे ना ह्या मुलांमध्ये भेटतो रोज. वा. कारण मंदिरात गेल्यानंतर अर्थात ती भावना असते, श्रद्धा असते, मूर्तीरूपी देवाला तर आपण सगळीच जण नमन करतो, पण माणसातल्या देवाला आपण विसरतो. अगदी खरं. आणि हाच तो माणसातला देव आहे की ज्याच्या कुठेतरी मला असं वाटतं, नेहमी असं म्हणतो की जाणीवा जिवंत आहे. जाणीवा बोथट झालेली लोक आहोत आपण. समाजामध्ये हे सगळं घडतंय आजूबाजूला, हे आपल्यासारखीच काहीतरी माणसं विकृत मानसिकतेत जातात आणि काहीतरी करायला लागतात. किती कायदे केले तरी मला असं वाटतं मानसिकता जोपर्यंत बदलत नाही ना तोपर्यंत ह्याला आळा बसणार नाही. अगदी खरं. आणि म्हणूनच मी ह्या मुलांमध्ये ते शोधतो. आणि होतं असं की प्रत्येक सण उत्सव काय होतं, आपण सहानुभूती देतो, आपला समाज सहानुभूती देतो, संधी देत नाही. मी प्रत्येक वेळेला म्हणतो की बघा आपल्याला असं वाटतं की त्या मुलाकडे बघितलं अरे रे, पण त्याला घरी येऊन कोण त्याच्याबद्दलचं ते करणार नाही, कारण प्रत्येकजण बिझी आहे आणि ते का करेल कोण. म्हणून मग मी विचार केला की प्रत्येक सण उत्सव आहे ना हा ह्यांच्यासाठी करूया.
म्हणजे आपण गणेशोत्सव करतो ना पर्यावरणपूरक, ते बाप्पाचं झाड नावाने गणेशोत्सव करतो आपण. गेली 7 वर्ष झाली आता. त्याच्यामध्ये लाल मातीचा बाप्पा असतो, त्याच्यामध्ये तुळशीच्या बिया असतात, त्या असतात आतमध्ये. आणि मग ते बाप्पाला घेऊन ही सगळी मुलं येतात. मग बाप्पाची आरती होते. आणि गुरुजी असतात ते ह्यांच्याकडनं आरती करून घेतात. मी त्यांना सांगून ठेवलेलं असतं त्या प्रत्येक मुलाकडनं ती आरती पूजा करून घ्यायची. मग ती सगळी मुलं नटून थटून येतात. अरे, आणि तो गणेशोत्सव असा असतो की आपल्याला सुद्धा खूप काही शिकवून जातो. आणि असं वाटतं की ह्यांनी बाप्पाला आणलंय, अरे बाप्पा यांच्यात पण आहे. आणि मग त्या बाप्पाचं जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा तिथेच उद्यानामध्ये एका त्या टबमध्ये ते विसर्जन होतं. आणि मग ती जी माती असते त्याच्या 21 वेगवेगळ्या कुंड्या केल्या जातात. आणि त्या प्रत्येक कुंडीमध्ये नंतर बाप्पाचं झाड जन्माला येतं. आणि जेव्हा हा कॉन्सेप्ट किंवा ही संकल्पना मला सुचली, मला नेहमी असं वाटायचं की बाप्पा म्हणा, स्वामी म्हणा, हे माणसात आहेत. आणि म्हणून मग या मुलांसाठी मग आपण कृष्ण जन्म, तुला माहिती आहे कृष्ण जन्माला आपण हंडी लावतो, पण त्याआधी कृष्ण जन्म प्रॉपर करतो. नाही तर होतं काय की त्याचे थर बघायला आपल्याला आवडतात सगळे मनोरे बघायला, पण त्या ज्या कृष्ण लीला आहेत तो कृष्ण जन्म तर आधी करूया. मग तो साजरा केला जातो. एक असं अगदी 2 जण फोडतील अशी हंडी इतक्या उंचावरच असते कमी. मग ती मुलं हंडी फोडतात. त्यानंतर मग बाहेर कट्ट्यावर येतो ते असतं. त्यानंतर जसं तू वारीचं सांगितलं, तुला आठवलं पटकन, तर वारीमध्ये काय करतो आपण की तिथे वारी करतो. आणि पंढरीच्या वारीला प्रत्येकाला जायला मिळते असं नाही. मग आपण करतो आपल्या कट्ट्यावरती असे वारकरी, सगळे ह्यांना वारकरी करतो. मग ती वारी नाचत गाजत येते. आणि आतमध्ये ह्याच्यातलाच एक विठ्ठल, ह्याच्यातलीच एक रखमाई असते. आणि ते उभ्या असतात. आणि मग सगळी जण जी इतर सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी समाविष्ट आपण सगळ्यांना करतो, ते सहभागी झालेले प्रत्येक जण त्यांचं दर्शन घेतात. आणि तू बिलीव्ह नाही करणार की तेव्हा आम्हाला पंढरपूरचा विठुराया हा तिथे आतमध्ये दिव्यांग कला केंद्रामध्ये उभा असलेला दिसतो. आणि जेव्हा गजर होतो तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असतं. आणि तो भाव मला असं वाटतं खूप वेगळा असतो. त्यामुळे ह्यांच्यामध्ये बरंच काही आहे. आणि यांच्याकडनं आपल्याला शिकता येतं. आपण किती पेशन्स हरवलेली लोक आहोत. आपण चिडचिड किती करतो, आपण रिॲक्ट किती करतो. या मुलांना किती त्रास असेल, पण तरीही ते ज्या पद्धतीनं जगतात ना, त्याला जगणं म्हणतात. अगदी खरं. आणि आता जसं तू म्हणालास की जो दिव्यांग कला केंद्रामधला विठोबा होतो त्याचे दरवर्षी आम्ही फोटो बघतो. म्हणजे खरंच श्रोत्यांनाही मला सांगायचं आहे की तुम्ही जर का त्या व्यक्तीचा, त्या मुलाचा फोटो बघितला तर तुम्हाला वाटेल की खरंच हा पंढरपूरचा विठुरायाच आहे अक्षरशः. म्हणजे भेटी लागी जीवा लागलीसी असं. आणि जसं आता तू म्हणालास की ह्या मुलांकडनं शिकण्यासारखं खरंच खूप आहे. त्या मुलांकडे पोटेन्शियल खूप असतं, पण ते त्यांना कधीही असं स्टेज मिळत नाही. आणि आता तू जसं म्हणालास की हल्लीची पिढी, आपली तरुण पिढी खूप चिडचिड करते, नैराश्यात जाते. खरं तर ह्या मुलांनी नैराश्यात जाणं बघायला गेलं तर स्वाभाविक आहे, पण ते न होता ते नवीन जिद्दीनी आलेल्या संकटाला किंवा प्रत्येक दिवसाला हे सामोरे जातात. कारण एक तर तू त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतोस आणि त्याच्यामुळेच त्यांना ही ऊर्जा मिळते की आपण काहीतरी नवीन करूया. तर हे खूप शिकण्यासारखं आहे. यामध्ये म्हणजे मी एकटा नसतो, अर्थात माझी मिसेस असते आणि तिचा पण खूप मोठं त्याच्यामध्ये खरं तर वाटा आहे. बाकी टीम असते, नृत्यासाठी असेल, इतर असेल. खरं तर मला आवडेल सांगायला प्रत्येकाला की जसं तू सांगितलं की नैराश्यात जातो आपण पटकन. अलीकडे मग तरुण पिढी असेल, 10वी 12वीचे पर्सेंटेज असतील, ते तर सोडा, दुसऱ्या पण अनेक गोष्टी असतात. आता व्हॉट्सअप आणि याच्यामुळे इतकं सगळं गडबड झाली आहे की मोबाईलमुळे अनेक असे काही विषय असतात, त्याच्यामुळे आपण खूप नैराश्यात जातो. पटकन पैसे कमवण्याच्या नादामध्ये काही मुलं गोंधळ करतात. मुलंच काय, सिनियर लोक पण. आणि जेव्हा आपण डिस्टर्ब होतो ना, तेव्हा नक्की काय, कसं जगायचं, त्याच्यातनं उपाय कसा काढायचा, त्याच्यासाठी अरेरे ते आरेवा नावाचा जो कार्यक्रम आहे ना, जो आता आपण घेऊन येणार आहोत प्रत्येकासाठी. म्हणजे अरेरे म्हणजे काय, तर आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यात अनेक अशा एलिमेंट्स घडलेल्या असतात ज्या अरेरे होत्या. आपल्याला कसं जगायचंय, तर अरेवा जगायचं. आणि ते नक्की कसं जगायचंय हे सुद्धा ती मुलं सांगणार आहेत. त्या दोन्ही मधला हा प्रवास आहे. अच्छा, मस्त. आत्ता बोलता बोलता तू सिंड्रेलाचा विषय काढलास, मी तिकडे येणारच होते. तर सिंड्रेला नावाचा सिनेमा आपण काढावा असं डोक्यात कधी आलं, आणि त्या सिनेमाला सिंड्रेला हे नाव द्यावं असं कसं सुचलं? खरं तर अभिनय गटाचा प्रवास करत असताना
मला बरेच माझे मित्र म्हणत होते, अरे तू मालिकामध्ये स्वतः काम करत होता, चित्रपटांमध्ये काम करत होता आणि सगळं थांबवलंस आणि अभिनय गट्टा सुरू केला, तिथे सुद्धा समाजसेवा तुझी पुढे आली की तू समोरच्यासाठी काहीतरी करतोय. मग तुला सिनेमा वगैरे काय, तुझा पॅशन काय? मी म्हटलं माझं पॅशन सिनेमा आहे, आता बघूया कधी करायला मिळेल तो. मग माझ्या एका अतुल जोशी नावाच्या मित्राने सांगितलं आपण करूया तो, चला. मग ती सुरुवात झाली. मग गोष्ट लिहिली गेली. आदित्य हळबे आमचा कलाकार आहे, अभिनय कट्ट्याचा, तो माझा सहकारी. आम्ही मिळून ती गोष्ट लिहिली. गोष्ट लिहिताना मला सारखं असं वाटत होतं की आपण जर सिनेमा करतोय तर त्यातनं समाजाला काहीतरी देऊया. म्हणजे समाज हा सिनेमा बघेल तेव्हा नेहमी तो सिनेमा बघितल्यानंतर काहीतरी एक शिकवण असेल मिळालेली की जी घरातल्यांना, परत तो घरातल्या सगळ्यांनी बसून बघता आला पाहिजे त्यांना. आणि म्हणून ती गोष्ट अशी होती की भावा बहिणीची गोष्ट होती. मला बरीच जण म्हणाली आता भावा बहिणीची गोष्ट कुठे सिनेमात चालते? अरे म्हटलं पण ते नातं असं आहे की ते जगाच्या पाठीवर सगळीकडे नातं ते आहेच की, ते अजरामर नातं आहे. तर मग ती गोष्ट लिहायला घेतली आणि लिहिता लिहिता हळूहळू म्हणजे त्याचे 21 ड्राफ्ट झाले. खरं तर त्याचा शेवट 2-3 वेळा लिहिला गेला आणि स्वामींच्या कृपेने तो चांगला झाला. नंतर अनेक त्याला पारितोषिकं मिळाली. अभिनय गटाच्या 90% कलाकारांना ठाण्यामध्ये संपूर्ण सिनेमा तो शूट केला गेला आणि अष्टविनायक चौकात पहिला त्याचा शॉट घेतला गेला आणि शेवटचा कोलशेटच्या त्या खाडी याच्यावर बंदरावर. त्याच्यामुळे ओव्हरऑल सिंड्रेलानं बरंच काही दिलं. खरं तर सिंड्रेलानं हा त्या बाहुलीबद्दलचा विषय, म्हणजे एका बहिणीला एका बंगल्यामध्ये असलेली, पाळण्यावर असलेली एक बाहुली आवडते आणि ती बहीण त्या बंगल्याच्या आत जाऊ शकत नाही कारण ती अनाथ अशी घरातली आणि भीक मागणारी खरं तर ती मुलं असतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं ह्या मोठ्या लोकांच्या घरातली बाहुली मला कशी मिळेल, म्हणून ती त्याला म्हणते दाद्या मला बाहुली पाहिजे. मग ती खरी सिंड्रेला असते. मग तिला बोलता येत नसतं म्हणून ती शिंडेला शिंडेला करते आणि मग त्या बाहुलीसाठीचा प्रवास, बाहुली मिळवण्यासाठी भाऊ काय करतो, हा प्रवास म्हणजे सिंड्रेला. आणि म्हणजे आपल्या बहिणीला नेहमी खुश आणि आनंदी ठेवण्याकरता भाऊ काय काय करू शकतो. आणि आताच्या भावाने ते करावं. खरंय, आताच्या बहिणीने तसं वागावं, आताच्या भावाने तसं वागावं. आई वडील नसताना सुद्धा एक लहान वयातला भाऊ ही जबाबदारी घेतो. आणि हल्ली मुलं हट्ट करतात खूप की आई वडिलांना मला हे हवंय, ब्लॅकमेलिंग खूप चालतं. मग त्या प्रत्येकाने नंतर मला जे काही रिॲक्शन्स आल्या ते प्रत्येक जण म्हणायला लागले की आम्ही हा सिनेमा बघितला आणि हिनं हट्ट करणं सोडलं. आम्ही हा सिनेमा बघितला आणि ही म्हणाली अरे ती बिचारी राणी जर इतक्या सगळ्या ह्याच्यामध्ये राहिली, मला तर तू मम्मी सगळं दिलंस. हे जो बदल दिसला ना, हा शाळांमध्ये झाला. आपल्या सरस्वती विद्या मंदिरात सुद्धा तो सिंड्रेला दाखवला गेला. बेडेकरला, प्रत्येक शाळेत तो दाखवला गेला. शाळा तिथे सिंड्रेला नावाचा काही उपक्रम झाला आणि मला असं वाटतं त्या सिनेमा मागचा जे माझा उद्देश होता तो सफल झाला. दादा 2020ला एक जागतिक संकट आलं होतं की जे कोविड नावाने आपण ओळखतो त्याला. तर त्या काळामध्ये तू खूप कार्य केलंस, तर त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला हवं. मला वाटतं जवळजवळ वर्षभर तू घरी गेला नव्हतास, तर त्यामधले अनुभव आणि तू जे काही कार्य केलंस त्याच्याबद्दल काय सांगशील? खरं तर असं वाटतं की असं संकट येऊच नाही कधी. अगदी खरं. आणि त्या संकटानं इतकं नुकसान केलं ना आपलं की संपूर्ण देशाचं, जगाचंच नुकसान झालं. पण जेव्हा एक बातमी आली परदेशातनं न्यूज चॅनलला की सिनियर सिटीजनला ते एफेक्ट करते आणि हळूहळू ते प्रत्येक देशामध्ये पसरेल. म्हटलं सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना ह्याचा इतका मोठा त्रास होणार असेल तर माझ्या पटकन लक्षात आलं की ज्येष्ठ नागरिक सर्वात जास्त असलेला विभाग म्हणजे नौपाडा आहे आपला. आणि काही जणांची मुलं परदेशात आहेत, काही जणांची मुलं घोडबंदरला राहत आहेत, एकटे ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. अर्थात कारण इथे लहानपणापासून त्यांचं आयुष्य सगळं गेलेलं असल्यामुळे ते हट्टापायी म्हणा किंवा नाहीच आम्हाला इथेच राहायचं म्हणून सगळे सिनियर सिटीजन आपल्याकडे इथे राहतात. माझ्या मनात असं आलं आणि तेव्हाच असं काहीतरी पुण्यामध्ये एक घटना घडली की कोविडचा एक रुग्ण सापडला. आता म्हणलं कोविडचा रुग्ण मिळालाय तर आता गोंधळ असा आहे की इथे सगळं हे होणार, पुण्यापासून काय आपण लांब नाही आहोत. अगदी खरं. मग पटकन ना रात्री असं मी विचार करत होतो बसलेलो आणि एक लाईन मला सुचली, वी आर फॉर यू. म्हटलं आपण तर प्रत्येकाला जर सांगितलं की वी आर फॉर यू, आम्ही तुमच्यासाठी आहोत, तर कसं होईल. आणि एक टेक्स्ट मेसेज टाईप केला मी की असं असं आहे, कोणत्याही प्रकारची कोविड संबंधित
आपण आगाऊ थोडीशी हे घेऊया, काय काळजी म्हणतात, घेऊया. काळजी घेऊया. आणि तसा अवेअरनेस प्रोग्राम आपण करतोय. हा. तर आम्ही येतोय. मास्क तेव्हा मिळत नव्हते मिळत नव्हते. आणि सुरुवातच होती. मग मी मुंबईवरनं मास्क मागवले आणि पहिले मास्क वाटपाचा कार्यक्रम केला. अच्छा. आणि 5,000 मास्क असे वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे असं कॉर्नरला जिथे ज्येष्ठ नागरिक बसायचे हो. तिकडे पहिले नेऊन अशी सुरुवात केली. अच्छा. आणि एक मेसेज जो टाईप केलेला होता तो शेअर केला आणि त्याच्यावर एक नंबर दिला हा. की हा हेल्पलाईन नंबर आहे. बरोबर. नंतर झालं असं की हेल्पलाईनवर फोन कॉल सुरू झाले हम्म. आणि कोविडचा एक पेशंट आपल्या इथे वृंदावनमध्ये मिळाला. अरे म्हटलं आता गोंधळ आहे. मग मी विचार केला की आता मला मैदानात उतरावं लागेल, कारण मला असं वाटलं की अभिनय कट्टा आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आता थांबणार आहेत. हो. कधी तेव्हा असं वाटलं होतं 2-3 महिन्यात ही साथ जाईल. जाईल. म्हणजे आता कोणी जरी असं म्हटलं की अरे आम्हाला माहिती होतं, असं अजिबात नव्हतं. नाही. 2-3 महिने. मग मी त्यात लिहिलं होतं, जोपर्यंत कोविड जन्य परिस्थिती असेल तोपर्यंत आम्ही ही सेवा देऊ. अच्छा. आता हे लिहून तर मी मोकळा झालो, पण मी आधीपासूनच ठरवलं असतं जे आपण सांगितलंय, जे बोललोय ते आपण करायचं. आणि मग तेव्हा सुरुवात झाली. मग फोन कॉल्स यायला लागले, ज्येष्ठांचे फोन कॉल्स यायला लागले. मग बाहेर पडायचं नाही असं झालं. वाहनं बंद झाली, हो. ट्रान्सपोर्टेशन सगळं बंद झालं. मग जे माझे सहकारी होते त्यातल्यांना मी आवाहन केलं. त्यातले सगळेच आले नाही सुरुवातीला, कारण अर्थात घरातलं थोडंसं टेन्शन बरोबर. की अरे हे इतका मोठा आजार आहे. चालेल. मग वॅक्सिनेशनची सुरुवात झाली. मग कुणाला कोविड झाला हे समजण्यासाठी ऑक्सिमीटर असायचं, ते प्रत्येकाकडे नसायचं. मग आम्ही 5 ते 6 सेट ठेवून घेतले होते, म्हणजे आणले होते. हा. मग आमची टीम केली. सुरुवातीला तर असं होतं की अक्षरशः मी आणि अजून एक जण होते आमचे, ते आता नाही आहेत दुर्दैवानं, ते भाऊजी आम्ही त्यांना म्हणायचो. हा. आम्ही दोघं आपलं फिरायचो सगळीकडे अच्छा. आणि मग ते ऑक्सिमीटर घेऊनच जायचो. कोणाला असा खोकला आलाय, कोणाला ताप आलाय, हा कोणाला दम लागतोय, लगेच ऑक्सिजन मीटर लावलं की समजायचं. हम्म. हळूहळू ते इतकं मला रुटीन झालं की माझ्या लक्षात यायला लागलं. ऑक्सिजन लेवल इतकी झाले हम्म. की मग ती औषधं, ते नंतर वॅक्सिनेशनचे कॅम्प आणि मग 17 वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आपण सुरू केल्या. अच्छा. म्हणजे ज्यांच्या घरी कोणीच नाही, जेवणासाठी ज्या बिचाऱ्या आता आपल्या त्या मावशी येत नाहीये, मग आता करायचं काय? मग त्यांना अक्षरशः जेवणाचे टिफिन सुद्धा आम्ही आमच्याकडनं दिले. मग ते मिसेस करायची. मी घरी जात नव्हतो, जवळजवळ 1 वर्षाचा आधीचा घरी गेलोच नाही. नंतर अनेक अशा गोष्टी कोविडने बऱ्याच जणांना बरंच काही शिकवलं सुद्धा. म्हणजे फेसबुकला अशा पोस्ट यायच्या, आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचो, तसं दुर्दैवानं भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट यायला लागल्या. आणि कित्येकदा असं झालं की ज्येष्ठांना अक्षरशः उचलून घेऊन जावं लागलं. शेजारच्या घरात मुलगा असून सुद्धा तो मुलगा आईला उचलायला येऊ शकत नव्हता, कारण आईला कोविड झालेला होता. असे कितीतरी प्रसंग आहेत की तेव्हा मला म्हणजे तो ॲम्ब्युलन्सवाला म्हणाला, अरे आप लेके आए हो लेकिन वो खांस रही है, तो आप चेक कर लो, हो सकता है कल परसों आपको भी डिटेक्ट हो जाएगा. मी स्वामींकडे एकच प्रार्थना केली की मी ही सेवा कार्य म्हणून करतोय, बरोबर. तुमची इच्छा असेल तोपर्यंत मी सेवा कार्य करीन. आणि घरी सांगून ठेवलं होतं की जगलो असलो तर येईन, नाही तर सेवेसाठी काही दुर्दैवानं तसं झालं तर मग काही कोणी हे करू नका. अर्थात बॉर्डरवरचा सैनिक जर स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही तर आपण लोकांची सेवा करण्याची दुर्दैवी संधी आहे ही खरं, पण मग आपण रस्त्यावर उतरूया. अनेक अनुभव, त्यातले शेकडो अनुभव कोविडमधले असे होते की मी यायचो, ऑफिसमध्ये थांबायचो, आलो की पुन्हा एकदा फोन यायचा की अरे माझ्या आईला असं असं झालंय, सर येता का प्लीज, काही कळत नाहीये काय होते. मग तिला घेऊन आलो की दुसरा कॉल यायचा, ह्यांची डेथ झाली आहे. मग ती घेऊन जाण्यासाठी कोण नसायचं, तर रॅप केलं जायचं. मग त्यांचे नातेवाईक यायला काही जणांचे असायचे तरी पण येणं मुश्किल असायचं, कारण त्यांना कुठेतरी दुसरीकडे ठेवलेलं असायचं. अक्षरशः अस्थि विसर्जनपर्यंतची वेळ आली आणि दुर्दैवानं 27-28 जणांना अग्नी द्यावा लागला. तेव्हा सुद्धा काही जण म्हणाले की अरे असं करायचं नाही, कोणाला पंचक नक्षत्र लागले, कोणाला काय लागले, भविष्यात तुमच्या कुटुंबाला त्रास होईल. म्हटलं मला असं वाटतं असं काही नसतं, बरोबर की नाही? कारण असा त्रास व्हायचा असता तर आता बरीच वर्ष झाली, तसा काही त्रास झाला नाही. अनेक असे अनुभव आहेत, म्हणजे अनेक प्रसंग आहेत की त्याच्यामुळे मग मी ह्या विभागामध्ये घराघरामध्ये ना त्यावेळेला गेलो. म्हणजे विभागातले सगळेजण ओळखत होते वगैरे वेगवेगळ्या माध्यमांना, पण लक्षात आलं की त्या दुर्दैवानं ज्या आईचा मुलगा परदेशात आहे त्या आईला सांगावंसं वाटतंय मुलाला, पण ती सांगत नाहीये, कारण त्या मुलगा इथे आल्यानंतर त्याला परत कोविड झाला तर मग ती माझ्याकडे व्यक्त व्हायची
आणि मग हळूहळू हळूहळू असं झालं की सगळ्यांचाच मी मुलगा झालो. आणि मग प्रत्येकजण म्हणायला लागलं की आमच्यासाठी हा श्रावण बाळ आहे. त्यामुळे ती तुला एक उपाधी मिळाली श्रावण बाळ. पण ते म्हणजे खरं कोविड हा कुणालाच नको होता, पण तरीसुद्धा तू प्रत्येकाकरता त्यांच्या मुलाप्रमाणे वागलास, तसाच धावलास. आणि जसं स्वामी प्रत्येकाच्या पाठीशी असतात तसा तू कायम त्यांच्या पाठीशी होतास. आणि स्वामींची जी शक्ती आहे ती कायम तुझ्या पाठीशी होती, तीच तुला ऊर्जा देत होती. मला वाटतं बऱ्याच वेळा पेशंट्सना हॉस्पिटल्समध्ये बेड मिळत नव्हते, त्याच्याकरता सुद्धा तू खूप धावपळ करायचास की एखादा पेशंट खरंच आजारी आहे, खूप सिरियस आहे आणि त्याला बेड मिळत नाहीये, किंवा आता जसं रेमडेसिवीर वगैरे औषधं त्याच्याकरता पण. सुरुवातीला तर असं होतं की ॲम्ब्युलन्स वेळेत येत नव्हत्या. बरोबर. त्याचं कारण होतं की एका वेळेला अनेक रुग्ण जेव्हा डिटेक्ट व्हायचे तेव्हा ॲम्ब्युलन्स येणार तरी किती. मग आम्ही अक्षरशः बाईकवरनं घेऊन जायचो. अरे बापरे. म्हणजे हे कोणाला माहिती असेल नसेल, माझ्या बाईकवर मागे बसून कोविड पेशंट असायचे. ओ. आणि मग नंतर काही ठिकाणी असे हॉटेल्स सुद्धा होते की तिथे जास्त त्याला सौम्य ज्यांना असायचं त्यांना हॉटेलमध्ये ते उपचार केले जायचे. अच्छा. मग बाळकुमला इकडे तिकडे मी बाईकवरनं घेऊन जायचो. बरीच जण मला म्हणायची की अरे आता होणार याला, आता होणार याला. मग मी सुद्धा दर महिन्याला टेस्ट करायचो. एक ब्लड टेस्ट असायची, आधी कोविड होऊन गेलाय की नाही हो. किंवा कोविड आत्ता झालाय की नाही त्याच्यासाठीची टेस्ट. पण मी स्वामींकडे एकच प्रार्थना करायचो की मला इन्फेक्शन झालं तर मला सेवा करता येणार नाही. म्हणजे मला अर्थात मग पुन्हा एकदा 14 दिवस वगैरे क्वारंटाईन व्हावं लागेल. पण स्वामींनी ते ऐकलं आणि कुठेतरी स्वामींची खूप मोठी ताकद जी म्हणतो ना आपण अगदी की एक अदृश्य शक्ती असते, तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं. नक्की. अशक्य ही शक्य करतीलच. म्हणजे जर दगडाला देव मानतो ना तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं जी ताकद आहे ना, ती शक्ती आहे ना, त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्या स्वामींच्या ताकदीमुळे, त्या आशीर्वादामुळेच किरण नागते आत इथपर्यंत आहे किंवा आता मी इंटरव्ह्यू देतोय. अदरवाईज फोटो लागला असता तेव्हा कधीच. नाही नाही, असं नसतंच झालं. आणि तू जसं म्हणालास तसं कोविड खूप काही शिकवून गेला. खरं तर मला वाटतं की सर्वात जास्त काही शिकवलं असेल तर माणुसकी म्हणजे काय हे कोविडनी शिकवलं. की कारण आपण प्रत्येक वेळेस म्हणजे कोविडच्या काळामध्ये खूप जणांनी कवितासुद्धा केल्या त्याच्यामध्ये, की प्रत्येकजण पोलिसामध्ये देव बघत होता, एखाद्या जो कचरेवाला असायचा त्याच्यामध्ये देव बघत होता. कारण तेव्हासुद्धा एवढा सगळीकडे कचरा पसरलेला असायचा, पण ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे सगळं काम करत होते. त्यामुळे माणुसकी काय असते हे कोविडनी दाखवून दिलं आणि खूप काही शिकवलं. म्हणजे मी एक उदाहरण देईन. ॲम्ब्युलन्स वर असायची ना जी मुलं, हो हो. त्यातले काही ना एक 3 ते 4 मुलं अशी मुस्लिम सुद्धा होती. अच्छा. हा, जे ॲम्ब्युलन्स चालवायची. सगळीच जण यायला तयार नसायची. आपली मराठी मुलं पण बरंच त्यांनी मेहनत घेतली. पण मग ते रॅप करायला, बॉडी रॅप करायला मुलं असायची. मी त्या सगळ्यांना भेटायचो. त्यांना मी बोलायचो अरे काय आहे? म्हणजे खरंच आहे, बॉर्डरवरच्या सैनिकासारखं हे काम करतात. अगदी खरं. अदरवाईज इतर वेळी आपण असं म्हणतो अरे ही म्हणजे थोडंसं बघण्याचा दृष्टिकोन आपला तसा असतो. बदलतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरा माणूस आहे ना, हा इथे आपल्याला म्हणजे शोधल्याने सापडत नाही कधी कधी, बरोबर. पण त्यानं जीवनदान देणारी ना ही लोक होती. माध्यम होती ती, बरोबर. पण ती माध्यमं खूप महत्वाची होती. महत्वाची होती. मी खूप त्यांची पण काळजी घ्यायचो. मग त्यांची माझी मैत्री झालेली, कारण तेच ॲम्ब्युलन्सवाले मला भेटायचे प्रत्येक वेळेला. आणि मग ते मला म्हणायचे अरे सर क्यों कर रहे हो आप, वापस कोविड हो जाएगा तो आपको. मैं बोलो मुझे तो अभी तक डिटेक्ट नहीं हुआ है सर, ऐसा बोल के नहीं होता है, कभी तो हो जाएगा, बाद में दिखोगे नहीं आप. आणि हसायचे ते. पण नंतर प्रत्येक वेळेला आम्ही भेटायचो. मग भेटल्यानंतर एकदा तर असं होतं की एका आजीने बघितलं की त्यांना कोविड झालाय, त्या एकदम सिरियस होत्या. त्यांनी बघितलं तर त्याची ती टोपी आणि ती दाढी होती. तर ते म्हणे नाही नाही मला जायचं नाहीये, ह्यांना सांगा जायला. आई ग. मी म्हटलं काकू तो आपल्याला वाचवायला आलेला आहे. बरोबर. नंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना जेव्हा मी समजून सांगितलं की अरे इथे बघा ना, म्हणजे जात पात हे सगळे रंग बाजूला राहतात. हो. आणि कोविडने ते शिकवलं आपल्याला. शिकवलं आपल्याला. त्यामुळे ह्या सगळ्यांचे तर खरं तर मी हॅट्स ऑफ म्हणेन यांना. ठीक आहे, मी काम करत होतो, पण माझ्यासोबत असंख्य अशी लोक होती की जी काम करत होती. म्हणून मला असं वाटतं कुठेतरी अध्यात्माची जोड आहे. महाराष्ट्राची ही संतांची भूमी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण एवढ्या मोठ्या संकटातून सुद्धा बाहेर आलो. हे सगळं समाजकार्य करत असताना तुला तुझ्या घरच्यांचा कसा पाठिंबा होता? ऑफकोर्स, नाहीतर मग घराबाहेरच असतो मी. त्यामुळे कारण घरच्यांचा पाठिंबा नसेल तर शक्य नाही होणार. बरोबर. म्हणजे मिसेसने तर आतापर्यंत तिच्या वाट्याला काय माझी समाजसेवा झाली. म्हणजे तसं पर्सनल लाईफ जगता फार आलंच नाही अनेक वर्षांमध्ये कधी. पण ठीक आहे, तिने ते एक्सेप्ट केलं. तिने दिव्यांगांचं काम सुरू केलं, दिव्यांग कला केंद्राचं. मग स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रामध्ये पण इनिशिएटिव्ह तिने घेतला.
मुलं त्यांच्या त्यांच्या परीने सपोर्ट करत असतात. त्याच्यामुळे त्याच्याशिवाय शक्य नाहीये. फक्त एवढंच आहे की मी गरजेपेक्षा जास्त आपल्याला काही नको आणि आपली गरजा सगळ्या कमी ठेवल्यात. बरोबर. अदरवाईज गरजा जेव्हा वाढत जातात तेव्हा मग आपल्याला वेगवेगळी कुठेतरी प्रलोभनांना कुठेतरी हे पडायला लागतं, बळी जावं लागतं. खरंय खरंय. पण ते मी केलं नाही आणि त्यांनी सुद्धा माझ्यामुळे दुर्दैवानं त्यांच्या पण गरजा थांबवून ठेवल्या. आता तू श्री स्वामी समर्थ सेवा संस्कार साधना केंद्र चालू केलेलं आहेस आणि त्याचबरोबर बालक पालक संस्कार केंद्रही चालू केलेस की जे रविवारी आपण भरवतो. मग ह्या काळामध्ये बालक पालक संस्कार केंद्र चालू करावं असं का वाटलं आणि त्याच्यामध्ये पालकांचाही सहभाग व्हावा असं का तुला वाटलं? सर्वप्रथम तर श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र हे खरं तर ते स्वामींनी सुरू करून घेतलं. कारण असं काही आधी प्री प्लॅन वगैरे नव्हतं. कोविडमध्ये जेव्हा हा सगळा प्रवास सुरू होता, मी यायचो, पटकन निघायचो आणि अनेक सहकारी कोविडमध्ये माझ्या बरोबर असलेले अनेक सहकारी जे ते पण व्यवस्थित राहिले पाहिजे त्याच्यासाठी मी विचार केला. संध्याकाळी 7-7:30ला ना माझ्या म्हणजे कार्यालयामध्ये एक अशी तस्वीर होती स्वामींची, ती मी बाहेर आणली आणि तिथे ठेवून आम्ही आपलं फक्त नामस्मरण वगैरे करायचो. अक्षरशः युट्यूबला आरती लावायचो. त्याचं कारण असं कधी कॉल आला की निघायला लागायचं. ते महेश सुतार म्हणून माझे मित्र आहेत, ते आणि मी आणि आमची बाकी सगळी टीम असं सुरुवात केली. त्याच्यानंतर झालं असं की काही सिरियस असायचे पेशंट, त्यांना काउन्सिलिंग करण्यासाठी मी जायचो जेव्हा, तेव्हा तिथे मला बरीच जण असं म्हणायचे की ह्यांना जर काउन्सिलिंग व्यवस्थित झालं ना तर ऑक्सिजन लेवल ड्रॉप जी होते ना त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते. कारण मानसिकरित्या झालेला कोविड बराच व्हायचा नाही, तो किती औषधांनी पण बरा व्हायचा नाही. मग आम्ही काय सुरुवात केली की स्वामींकडे प्रार्थना करतानाचा त्यांच्यासाठीचा व्हिडिओ करायचो, त्यांच्यासाठी एक सांघिक प्रार्थना करायचो आणि तो व्हिडिओ करून त्यांना दाखवायचो. अशा अनेक घटना होत्या की तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढायची आणि मग मी तिथे सांगायचो की तुम्ही स्वामींच्या मठात आहात, कुठल्या इस्पितळातल्या बेडवर नाही आहात आणि तुमच्या शेजारी हे डॉक्टर रूपी सगळे स्वामी आहेत. आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर आणि ते सगळं बघितल्यानंतर त्यांची ऑक्सिजन लेवल इम्प्रूव्ह व्हायची. अशी अनेक उदाहरणं मी तुला म्हणजे नावासकट सांगू शकतो आणि ती मंडळी सुद्धा सांगतात. म्हणजे तो एक साक्षात्कार कुठेतरी मला असं वाटतं स्वामींचा आपल्याला अनुभवायला मिळाला आणि तिथून खरी तर सुरुवात झाली. मग आम्ही अक्कलकोटला गेलो की हे सगळं झालं, हे इतकं मोठं संकट दूर झालं म्हणून आम्ही विथ फॅमिली मी गेलो. तर तिथे मला गुरुजींनी सांगितलं, अरे बोलता बोलता पटकन बोलले ते की स्वामी तुमच्याकडे आहेत, तुम्ही इथे आलात. आम्हाला कळेच ना हे काय म्हणतायत. मग ते म्हणाले की तुमचे ते स्वामी आहेत, तुम्ही आता नित्यसेवा सुरू करा तिथे. मग त्यांनी तिथल्या पादुका दिल्या आम्हाला, त्या सगळं लेपन वगैरे करून आणि त्या समाधी मठात ना आम्ही त्या पादुका घेतल्या, त्या इथे आलो, त्या पादुका ठेवल्या आणि मग म्हणजे बरीच जण म्हणतात ना की मंदिरं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना या असं ठरवून होत नाहीत आणि ते केंद्र असं उभं राहिलं. म्हणजे त्या लोकांच्या कुठेतरी प्रत्येक संकटावर मात करण्यासाठीचं ते केंद्र झालं. आणि मग आता दर गुरुवारी 7:30 ते 8:30 तिथे स्वामी प्रार्थना होते, नामस्मरण होतं आणि सांघिक प्रार्थना होते. ती सुद्धा आता माझी मिसेस ते सगळं स्वामी प्रार्थना वगैरे घेते, बावन्नीचं वाचन होतं. आणि मग त्याला धरून मला असं वाटलं समाजामध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, लहान मुलांच्या इतक्या तक्रारी, शाळेमध्ये सुद्धा काही जण मोबाईल घेऊन जातात, मोबाईलहून अनेक चुकीच्या गोष्टी त्या लिंक बघतात, मग मानसिकता बदलते. काही मुलं मुली आपण बघतो की अगदी 18 वर्षाच्या आतली मुलं मुली आपण वेगळी व्यसनं करताना बघतो. कुठेतरी असं वाटतं यार हे संस्कार नाही आहेत, ही संस्कार मूल्य नाही आहेत आपली. आणि मग मी असं ठरवलं की बालक आणि पालक दोघांना घेऊन एक वर्ग सुरू करूया असं डोक्यात आलं. मग त्याला बालक पालक संस्कार वर्ग नाव दिलं. मग मोबाईलचा जो काही परिणाम होतो दुर्दैवानं, अगदी थेट डोळ्याचे वेगवेगळे विकार असतील, त्यानंतर तुम्हाला मेंदूचे आजार असतील की अगदी कर्करोगापर्यंत आता ती सुरुवात झाली लहान मुलांमध्ये. मग मी अशा वेगवेगळ्या रविवारची सुरुवात केली. आधी सकाळी 7ला घ्यायचो. मग मुलं काय करायची की सकाळी 7ला उठायला त्यांचा कंटाळा. मग 4 वाजता खरं तर ते ऍक्सिडेंटली 4 वाजता झालं आणि मग 4 वाजता मुलांची गर्दी झाली, पालकांची सुद्धा. मग ती वेळ आपली ठरली 4 ते 6. मग त्या बालक पालक संस्कार वर्गात आपण संस्कार गोष्ट सुरू केली, जे मी स्वतः सांगतो. मग आईचं नातं कसं असायला पाहिजे मुलांसोबत, वडिलांचं महत्व काय आहे तुमच्या आयुष्यातलं,
भावंडांचं महत्व काय, त्यानंतर मग स्वामी विवेकानंदांबद्दलची माहिती असेल. फक्त जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यापुरता नाही, खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज कशा पद्धतीनं जगले, त्यांच्यावर जिजाऊंचा काय पद्धतीचा संस्कार होता. आज जिजाऊ जर निर्माण झाली तर कुठेतरी शिवबा जन्माला येईल. अगदी खरं. त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी करता करता मोबाईल पासून काय धोके आहेत, अगदी स्क्रीन लावून त्या डॉक्टरांचं म्हणणं, समाजात काय घडतंय सगळं, आणि मुलं काय करायला लागली, मग नंतर मोबाईल वापरणं बंद केलं. जवळजवळ 70% मुलांनी मोबाईल वापरणं बंद केलं. सकाळी उठल्यानंतर आई वडिलांना नमस्कार करणं हे आता इतकं नियमित झालंय त्यांचं की आई वडील म्हणायला लागले आतापर्यंत तर इतका हट्ट करत होता, उलट बोलत होता, आणि आता सकाळी उठून नमस्कार करायला लागलाय. म्हणजे हे सगळं जे आहे ना, नंतर जुने सगळे खेळ, मग कागदी होड्या करणं, त्याच्यासाठी एक हौद तयार केला. मग त्या होड्यांनंतर मग अनेक अशा गोष्टी, त्यानंतर आट्यापाट्या असतील, विटी दांडू अक्षरशः खेळण्यापासून ते जुने सगळे खेळ आपण सुरू केले. कोणाला माहितीच नसतं, हल्ली माहिती नसतात, पण त्याच्या मागची भावना नाही नुसती, त्याच्या मागचा एक मोठा अभ्यास आहे, आणि ते संस्कार आपल्यावर होणं खूप गरजेचं आहे. देश राष्ट्रप्रेम, हे राष्ट्रप्रेम फक्त 26 जानेवारी 15 ऑगस्ट पुरता मर्यादित राहिले की काय असं वाटत असताना ह्यांना सगळ्यांना एक तर राष्ट्रगीत येतं. आता आपल्या संस्कार वर्गातल्या प्रत्येक मुलाला राष्ट्रगीत तोंडपाठ आहे, पसायदान तोंडपाठ आहे. त्यामुळे कुठेतरी आरत्या आपण त्यांना शिकवतो, म्हणजे गणपतीची आरती असेल, नाही तर आरती समूहामध्ये जेव्हा आरती म्हटली जाते तेव्हा त्याचा उल्लेख आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर की नाही. म्हणजे विडंबन म्हणून बऱ्याच जणांनी ते केलंय सुद्धा. त्याच्यामुळे आता कुठेतरी असं वाटायला लागलं, आता पालक येत आहेत, काउन्सिलिंगसाठी मुलांना घेऊन येत आहेत, आणि त्या संस्कार वर्गाला इतका मोठा प्रतिसाद आहे की मला असं वाटतं आता सगळेजण म्हणतात की आमच्या विभागात बघू आता भविष्यामध्ये आपण ते तिथून बाहेर पडून वेगवेगळ्या विभागात सुद्धा ते करू. आणि बऱ्याच वेळा मी वाचत असते, व्हॉट्सअपच्या स्टेटसवर तू ठेवत असतोस की बऱ्याच पालकांचे आलेले चांगले अनुभव ते तू बऱ्याच वेळा ठेवत असतोस की त्यांच्या मुलामध्ये त्यांना दिसलेली सुधारणा, जो एक बदल झालेला आहे. आणि मला वाटतं की तू तिकडे वेगवेगळी स्तोत्र पण त्यांच्याकडनं म्हणून घेतोस. रामरक्षा आहे, गणपती अथर्व शीर्ष आहे, ते सुद्धा तू, की जेणेकरून त्यांची जीभ आहे, उच्चार आहेत हे स्पष्ट व्हावे. कारण उच्चार खूप महत्वाचे आहेत. होतं असं की इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारी सगळी मुलं आहेत, बरोबर, मराठी जरी असलो तरी आपण, मग ते उच्चारच कुठेतरी नाही. म्हणजे ब्राह्मण सोसायटी, हिंदू कॉलनी आणि इथना सुद्धा मुलं बऱ्यापैकी येतात. अर्थात त्यांचे उच्चार खूप चांगले असतात, घरामध्ये ते सगळं वातावरण असतंच. अलीकडे थोडं मुलांचा बाकीचा सहवास वाढल्यामुळे, इतर मुलं आणि शाळेतली, त्यामुळे तुम्ही ज्यांच्या सहवासात राहाल त्यांचे शब्द म्हणजे नकळतपणे तुमच्या तोंडी येतात, अगदी अंगवळणी पडतात. आणि मग ते कुठेतरी बाजूला ठेवावे. मग परत एक खूप सुंदर, म्हणजे मी अशी एक टेक्निक त्यांना सांगितलं की घरामध्ये जरी चढ्या आवाजात कोणी बोललो तरी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत राहायचं. आणि जोपर्यंत तो चढा आवाज खाली येत नाही त्याच्यामुळे कोणी अपशब्द तर म्हणायचेच नाही. शाळेमध्ये कोणी अपशब्द म्हटलं की श्री स्वामी समर्थ 11 वेळा म्हणायचं. आणि हा उपाय इतका जालिम उपाय झालाय की आता घरात काही झालं की हे श्री स्वामी समर्थ म्हणायला लागतात. मग त्यांना ओरडत पण नाही आई बाबा, आणि ते म्हणतात तेव्हाच थांबणार जोपर्यंत तुम्ही थांबत नाही. वा खूप छान, मस्त. आत्ता तू सध्या एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे, ज्याला आपण युनिक उपक्रम म्हणूया की नौपाडा रक्षक. तर हा उपक्रम चालू करावा असं डोक्यात कधी आलं, त्याच्या मागची भूमिका काय होती? एक 3 वर्षांपूर्वी अशी घटना घडली की विवियानाचा तो फुटओव्हर ब्रिज आहे, तिथून एक 20-21 वर्षाची आपली मुलगी आहे, ती चालत चाललेली आहे, आणि तिच्या सोबत काहीतरी कोणीतरी असा एक प्रकार केला की मोबाईल ओढला, तिला काहीतरी अपशब्द वापरले, आणि तिने ना ते इन्स्टाला एक मेसेज पाठवला की इथे मी सेफ नाहीये असं काहीतरी, आणि तो व्हायरल झाला मेसेज. मला माझ्या मुलाने येऊन दाखवलं, पप्पा हे बघा माझ्या शाळेतला एक मित्र आहे, त्यांच्याच ओळखीतली आहे ही, आणि हे असं घडतंय. म्हटलं आता ठीक आहे, अशा ठिकाणी एक घडलंय, अतिशय दुर्दैवी आहे, पण ते सोडून नाही चालणार, कारण आपल्या मुलीच्या वयाची ती मुलगी आहे. मग हिला सेफ जर वाटत असेल तर कोणतं होईल. ठीक आहे, पोलीस त्यांचं काम करत असतात, सगळं मान्य आहे, पण तिथे आता ते घडतं तेव्हा तर काय सगळेजण नसणार तिथे. मग अशा वेळेला किमान आपल्या विभागात तरी असं व्हायला नको. म्हणून 75 वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्याला, आणि त्याच्यानंतर पंतप्रधान सरांनी सांगितलं की बाबा आपण प्रत्येक जण घरोघरी झेंडे फडकवूया. खूप चांगला तो कॉन्सेप्ट होता, आवडलं मला ते. पण तो झेंडा फडकवत असताना त्याच्या मागचं महत्व आणि राष्ट्रप्रेम आणि ते आपलं कर्तव्य काय हे कळावं,
त्याकरता मी काय विचार केला की 75 तरुणांना एकत्र करूया नौपाडा विभागातल्या. हा. आणि मग मी आवाहन केलं. मी फक्त मेसेजवरच ते केलं, कुठे बॅनर नाही लावले, काय नाही लावले. मग ती मुलं तयार झाली. मी म्हटलं एक रात्र फक्त तुम्ही यायचंय, हम्म. ते सुद्धा 3-4 तास फक्त. दुसरी एक बाईक असेल ते 3-4 तास, अच्छा. मी कॉमन असेल म्हटलं तुमच्यात. आणि मग त्यांना तो कॉन्सेप्ट आवडला. मुलं म्हणाली ठीक आहे, आपल्या विभागाचं रक्षण आपण करूया. पोलीस आहेत त्याबद्दल नो डाऊट, पण त्यांच्याकडे असलेला स्टाफ किंवा इथे आता नौपाड्यात राहत असताना आपण बघतोय की वेगवेगळे कट्स आहेत. म्हणजे कोणीतरी चोरी करून निघतं, तो थेट इथे हायवेला लागला तर तो मुलुंडला पण जातो, हो. तो नाशिक हायवेला पण जातो. अगदी खरं. इथे स्टेशन सुद्धा जवळ आहे, 3 हातनाका जवळ आहे, रेल्वे ट्रॅक जवळ आहे. म्हणजे हे सगळं असल्यामुळे त्या चोऱ्या माऱ्या म्हणा किंवा गर्दुल्ले बसायचे. हो. अगदी ते लहान लहान मुलं गर्दुल्ली ती सगळी, ते अगदी हत्यारं वगैरे घेऊन बसायची. त्यांना कुठेतरी आम्ही पळवून लावलं. अनेक अशा रोज रात्रीतल्या घटना. मग त्याला तर दुर्दैवाने एक गोष्ट अशी घडली होती आपल्या नौपाड्यामध्ये की एक मुलगी आणि तिचे आजोबा हा. बँगलोरहून आले होते आपल्याच नौपाड्यात. आणि ते 4 दिवसानंतर त्यांना परदेशात जायचं फ्लाईट होतं. फक्त आजोबांना थोडासा त्रास व्हायला लागला. आणि तो त्रास इतका वाढला की दुर्दैवानं आजोबा त्या रात्री देवाज्ञा झाली त्यांना. अरे बापरे. त्या मुलीच्या शेजारी पाजारी ओळखीचेच कोणी नाही. हो. त्यांना शेजारच्या घरातल्यांनी सांगितलं की तुम्ही नौपाडा रक्षकला कॉल करा. अच्छा. जेव्हा मला कॉल आला आणि ती म्हणाली की असं आहे, माझ्या ओळखीचे कोण नाही, इथे कसं करायचं मला कळत नाहीये. हा. तेव्हा मी तिथे गेलो. तर बँगलोरवरनं म्हटलं कोणी येणार काय, ते म्हणा बँगलोरवरनं कोणीच येणार नाही, आमचं तसं कोणी नाहीये, अच्छा. ऑस्ट्रेलियामध्ये राहतात सगळे. हो. मग तुम्ही हेल्प कराल का. मग तेव्हा आमची 15 जणांची टीम आम्ही एकत्र केली. आणि रात्रीच्या सगळ्याच म्हणजे त्या प्रोसेस, डेथ सर्टिफिकेट पासून ते अगदी अंतिम विधीपर्यंत त्या सगळ्या करून ते अस्थी जी होती ती तिच्याकडे आम्ही सुपूर्द केली आणि आम्ही सकाळी निघालो. अच्छा. एक घटना नाहीये, अशा अनेक घटना आहेत. हे ब्राह्मण सोसायटीमध्ये असं झालं की एक काका आहे, त्या काकू त्या एक्सपायर झाल्या. ते डेथ सर्टिफिकेट मिळत नव्हतं म्हणून बिचारे ते बाहेरून कडी लावून आतमध्ये काकू गेलेल्या आहेत त्या. अरे बापरे. आणि ते बाहेर फिरत होते बिचारे. मग त्यांना लक्षात आलं, कुठेतरी सांगितलं की तुम्ही किरण नागतींची ते जा, त्या नौपाडा रक्षकची पण ऍक्टिव्हिटी सुरू असेल त्यांची. बरोबर. मग ते आले, त्याच्यानंतर आपण डॉक्टरांना घेऊन गेलो आणि मग त्या सगळ्या प्रोसेस. म्हणजे हेच नाही, कुठेतरी अपघात झाला असेल, त्यानंतर दुर्दैवानं कौशामध्ये आपल्या इथलीच एक मुलगी ती गेली होती आणि ती बऱ्याच काळापासून घरी आली नाहीये, वेळेपासून ते शोधत होते. मग तिला तिथून सोडवून आणण्याचा जो प्रयत्न केला तो यशस्वी झाला. अशा अनेक गोष्टी. कोणाला तरी रात्री त्रास होतोय, डॉक्टर अवेलेबल होत नाही. आणि अलीकडे काय झालं, फॅमिली डॉक्टर हा कॉन्सेप्ट हळूहळू कमी होत चाललाय. प्रत्येक वेळेला हॉस्पिटलला जाणं शक्य होत नाही. मग आपण 6 ते 7 असे डॉक्टर्स ठेवलेत पॅनलवर. ते आपण नौपाडा रक्षकची टीम त्यांना घेते आणि ती घरपर्यंत जाते. आणि मग ज्येष्ठ जे एकटे राहतात बिचारे, त्यांना असं जळजळल्यासारखं झालं तरी त्यांना असं वाटतं की हार्ट अटॅक येतोय की काय. मग त्यांना जेल्युसिल लागलं, काय लागलं औषध, ते फोन करतात, मग ते आपण घेऊन जातो. अशा अनेक. कोणाला अँब्युलन्स लागतं, कोणीतरी डिलिव्हरीसाठी बाबा प्रेग्नेंट आहे आणि त्या कळा यायला सुरू झाल्या, आता करायचं काय, घरात कोण नाहीये, मिस्टर गेलेत बाहेर गावी, सासूबाई आहेत पण महिला आहेत नुसत्या घरात, मग त्या कॉल करतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि आता नौपाडा रक्षकच्या माध्यमातून मग पावसामध्ये काही संकट असतात वेगवेगळी, पोलिसांना सहकार्यच करतो, पोलीस मित्र म्हणून आपण काम करत असतो. पण अशा अनेक गोष्टी असतात की प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही. किंवा कुठे आगीची घटना. आता कालचाच एक इन्सिडन्स की आपल्या इथे बाजूला डीपी होता आणि त्या झाडाला आग लागली होती, त्याच्याकरता सुद्धा नौपाडा रक्षक टीम ही लगेच गेली होती, सतर्क होती. आपले मामा ते टोपीवाले ते सुद्धा ऍक्टिव्हली आता सगळी जण इन्व्हॉल्व्ह झाले आणि त्यांच्या लक्षात आले की अरे आपण जर एकमेकांना सहकार्य केलं, माझ्या विभागातल्या माझ्या बहिणीला, माझ्या आईला, माझ्या वडिलांना जर मी माझं संरक्षण दिलं, बरोबर, पोलिसांचं संरक्षण आहेच, तर कुठेतरी मला असं वाटतं राष्ट्रप्रेम नसतं नाही तर ते कर्तव्य सुद्धा आपल्याला बजावता येईल. आणि आता ते खूप यशस्वी झालंय. नौपाडा रक्षक रोज रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही असतो. कुठेही, नौपाड्यातच नाही, आता तर पाचपकडे असेल, खोपट असेल, संपूर्ण विभागातनं सुद्धा स्टेशन रोडला, कारण तिथे सुद्धा मध्ये ऍक्सिडेंटचा प्रकार झाला होता, दुकानांमध्ये चोरीचा प्रकार झालेला, तो सुद्धा तुम्ही हो असे अनेक. म्हणजे मँगोच्या समोर तिथे एक मुलगा पडला होता, रक्ताच्या थारोळ्यात होता. त्याच्या तर आईने नंतर ती म्हणाली की बाबा तुम्ही नसतात तर ते शक्य नसतं झालं.
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आजची गरज आहे आणि त्याच्यामुळे नौपाडा रक्षक हे खूपच म्हणजे यशस्वी झालेलं आहे, खूप यशस्वी झालंय. नौपाडा रक्षकला 3 वर्ष 15 ऑगस्टला होतील. 15 ऑगस्टला. आता 3 वर्ष पूर्ण होतात 1 डिसेंबरला बालक पालक संस्कार वर्गाला. अच्छा, अरे वा, मस्त. तर श्रोते हो, तुम्हाला सुद्धा नौपाडा रक्षकची कधी मदत लागली तर खालती आम्ही त्यांचा नंबर देत आहोत. जरूर तुम्ही हा नंबरवरती संपर्क करू शकता. दादा, समाजकार्याबरोबरच तू आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथजी शिंदे साहेब ह्यांच्याबरोबर सुद्धा वेगवेगळ्या योजनांमध्ये हिरिरीने सहभाग घेतलेला आहे. जसं की आत्ताची जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुझा सहभाग होता आणि बऱ्याच वेळा तू त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या कामांमध्ये असतोस. तर ह्याबद्दल काय सांगशील? आणि शिंदे साहेबांचा स्वभाव कसा आहे? ते दरवर्षी तुझ्या घरी गणपतीला येतात हे तर आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर एकंदरीत त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव. अर्थातच एकनाथ संभाजी शिंदे हे नाव माझ्यासाठी प्रचंड जवळचं, आपुलकीचं आणि राजकारणाव्यतिरिक्त एक असा माणूस की ज्याला राजकारणात पण समाजकारण शोधण्याची सवय आहे. आणि ही सवय मी जी बघितली ती खरं तर 1986ला, म्हणजे आपल्या इथेच तुळजाभवानीचं मंदिर आहे, तुला माहिती आहे, सर्व्हिस रोडला, त्याच्या जीर्णोद्धाराला धर्मवीर आनंद दिघे साहेब आले आणि मी गपचूप त्यांच्या शेजारी येऊन उभा राहिलो. आणि मला ते क्रेज होतं तेव्हा लहानपणी की अरे कोण आहेत आनंद दिघे, बघू, एवढं नाव आहे. आणि त्यांनी नकळतपणे माझ्या डोक्यावर हात ठेवला. तोच एक फोटो उरलाय माझ्याकडे, कारण त्यांच्यासोबतचे सगळे फोटो 2005ला आपल्याकडे जेव्हा पाणी भरलं तेव्हा गेलो. तर तेव्हापासून मला धर्मवीरांबद्दलचं ना एक खूप वेगळ्या पद्धतीचं हे होतं की रिस्पेक्ट तर होताच, पण म्हणतो ना की आपण म्हणतो की एखादा ज्याला म्हणतो आपण आयडॉल, आपण ज्याला बघतो किंवा समाजकार्य काय असतं ते आपण ज्यांच्याकडनं बघून शिकतो. तर धर्मवीरांचा संपूर्ण प्रवास त्यावेळेला मी बघितला. नंतर 95ला त्यांच्यासोबत सुद्धा मी 2-4 वर्ष अगदी जवळ असं काम केलं. आणि मग त्याच्यानंतर कुठेतरी मला असं सारखं वाटलं, म्हणजे अर्थात संघटनेशी मी तेव्हापासूनच अटॅच आहे, पण ती संघटना आणि समाजकारण, म्हणजे मी असं कधी समाजकारणात राजकारण नाही आणलं. बरोबर. जरी मी संघटनेचं काम करतोय अनेक वर्षांपासून, नाही असं नाही, आधीपासूनच, म्हणजे दिघे साहेबांच्या पासूनच संघटनेचं मी काम करतोय. शिवसेना या पक्षाशी संबंधित आहे मी, पण तिथे मी कुठे अशी गल्लत केली नाही कधी. पण मला लक्षात आलं की शिंदे साहेबांना पण मी जवळजवळ 1996-98 पासून ओळखतो. पण जेव्हापासून मी बघतोय तेव्हापासून एक गोष्ट लक्षात आली की हा माणूस ना प्रचंड ध्येयवेड आहे. ध्येय काय आहे त्यांचं, तर प्रत्येक गोरगरिबांसाठी काम करायचं. राजकारणातल्या काही गोष्टी असतात त्या स्वाभाविकपणे कराव्या लागत असतील, पण हे जेव्हा जेव्हा त्यांच्यासोबत अनेक याच्यामध्ये, म्हणजे ती फक्त आंदोलनच नाही, MSBच्या आंदोलनामध्ये मी त्यांच्यासोबत होतो, वागळेला झालेल्या मोठ्या अनेक आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालो. नंतर अगदी दसरा मेळावा असेल, त्यानंतर अनेक असे उपक्रम त्याच्यामध्ये आपण सहभागी. म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं, आणि मला नेहमी बरेच जण असं म्हणाले की अरे तुम्ही CM साहेबांना सपोर्ट केलात तेव्हा, तुम्ही इतक्या वर्षापासून हे करत. म्हटलं मी त्यांना सपोर्ट करण्याचं कारण असं आहे की मला लोकांची सेवा करायची. आणि त्यांना सपोर्ट केल्यामुळे काय झालं, मी त्यांना सपोर्ट करणारा कोण म्हणा, पण मी त्याचा एक भाग राहिल्यामुळे काय झालं की सगळ्याच्या सगळ्या योजना ज्या आतापर्यंत अंमलात आणल्या गेल्या, फक्त पेपरवर नाही, त्या नौपाडा विभागामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त पोहोचवता येतील तेवढ्या पोहोचवल्या. आता जवळजवळ 1250 ते 1400 अशा मधली एक संख्या आहे. तेवढे लाडक्या बहिणींचे जर फॉर्म हे नौपाड्यामध्ये फक्त जर मी भरून आम्ही घेऊ शकलो तर आम्ही माध्यम आहोत. पण खरं तर त्यांच्या माध्यमातून ते इथपर्यंत आलं, त्यांचं माध्यम आम्ही झालो. अनेक अशा योजना, म्हणजे नॉट नेसेसरी फक्त मी लाडकी बहीण योजना म्हणतो, वयश्री आहे ज्येष्ठांसाठीच्या, त्याच्यानंतर कर्करोगासाठी एकूण 72 जणांना 1-1 लाख रुपयाचं निधी हा मुख्यमंत्री सहायता निधींना मी मिळवून दिला. तो मी मिळवून दिला कोणामुळे, तो शिंदे साहेबांमुळे. पण मग नौपाडा विभागामधले असे जे कोणी असतील, तर जयपूर फूड जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10,000 जणांना जयपूर फूड देण्याचं एक मोठं कार्य त्यांनी सुरू केलं. त्यातल्या आतापर्यंत मी जवळजवळ 12 जणांना ते देऊ शकतो. त्याच्यानंतर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ह्या जवळजवळ आपल्याकडनं आपण केलेल्या 128 आहेत. म्हणजे हे फक्त आपल्या विभागापुरतं सांगतो. ठाण्यातली वगैरे लोक येत असतात ते आपण करतच असतो. हे सगळं जर मी करू शकतोय
तर मला असं वाटतं माझ्यासाठी धर्मवीरांनंतर ते आयडॉल राजकीय क्षेत्रातले असायलाच अगदी हवे. खरं. नक्कीच. कारण ज्यांना समाजाकरता काहीतरी करायचं आहे, त्यांना म्हणजे मेवा नकोय, पण समाजाकरता आपल्याला सेवा करायची आहे, हे ज्यांचं ध्येय आहे, नेहमी आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाणं हे योग्य आहे. आता शेवटाकडे येता येता माझे 2 प्रश्न आहेत, की जसं की आत्ता तू समाजसेवा करतोच आहेस, पण जेव्हा आपण एखाद्या गृहामध्ये बसतो की म्हणजे विधानसभा असेल, तर तिथे आपल्याला अधिकार पण मिळतात. तर पुढे नगरसेवकाच्या यादीमध्ये तुझं नाव असेल असं आम्हाला वाटतंय. तर त्याबद्दल तुला काय वाटतं, की नगरसेवक जर का तू झालास, तुझं नाव आहेच त्याच्यामध्ये, तर मग तुझ्या हातामध्ये पॉवर येईल. अजून तू चांगल्या पद्धतीने जे समाजकार्य तुला करायचं आहे ते करू शकशील. तर त्याबद्दल काय म्हणशील? खरं तर विभागातले अनेक जण म्हणजे ज्येष्ठ असतील किंवा तरुण मुलं असतील, ही सगळीच जण मिळून मला बऱ्याच वर्षांपासून त्यांचं तेच असतं की दादा एक पॉवर येईल, बरोबर. की तुला असं वाटतं या विभागामध्ये हे करायचं, तर तू ऑथराईज एक पर्सन असेल, सभागृहात बसशील तर ते मांडू शकशील. नक्कीच. म्हणजे आपल्या सुद्धा नौपाड्यामध्ये अनेक दिव्यांग मुलं असतील हो. किंवा दिव्यांग व्यक्ती असतील, त्यांच्यासाठी काही करायचं असेल, बरोबर. विभागामध्ये आणखीन काही गोष्टी करायच्या असतील, जे आपण बोलू शकतो, निवेदन देऊ शकतो, पण सभागृहात असतो तेव्हा आपण त्या सगळ्या गोष्टी करू शकतो. याच्यासाठी सर्व समस्त नागरिकांचा जो काही आतापर्यंतचा जे काही माझ्याकडे सारखं तो कौल आहे, त्या दृष्टीनं आणि अर्थातच पक्षाच्या वरिष्ठांकडनं शिंदे साहेबांनी तसं कधी कधी बऱ्याचदा मला असं सांगितलं, पण ते इम्प्लिमेंट करीन मी. आणि जर प्रत्येकाचं म्हणणं असेल फक्त राजकारणात जाऊन सुद्धा 100% समाजकारण करण्याचा प्रयत्न मी करीन, तशी जर संधी मिळाली तर. आणि मग बघूया काय, बरोबर की नाही, पण समाजकारण माझ्याकडनं सुटणार नाही, हा 100% म्हणजे मी हे सांगू शकतो. नक्कीच. आता ह्याच्या पुढच्या तुझ्या काही योजना आहेत का? भविष्य काळामध्ये नवीन नवीन काही उपक्रम तुझ्या डोक्यात आहेत का, की जे आदित्य प्रतिष्ठानच्या अंतर्गत चालू करशील? मला तरुणांसाठी बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत, की आज तरुणांना बालक पालक संस्कार वर्गात जसं लहान मुलांचा आपण संस्कार वर्ग घेतो, हो. तसं तरुणांसाठी एक ऍक्टिव्हिटी लवकरच आपण सुरू करतोय. त्यानंतर ज्येष्ठांसाठी किंवा सिनियर जे असे ज्येष्ठ आहेत जे एकटे राहत आहेत त्यांच्यासाठीची एक वेगळी ऍक्टिव्हिटी आहे, ती आपण आता सुरू करतोय. आणि ओव्हरऑल समाज काय होतं की समाजसेवक ही पदवी लावायला सगळ्यांना आवडते, हो. पण खऱ्या अर्थानं समाज सुधारणं गरजेचं आहे. बरोबर. आणि समाजात अशा गोष्टी आहेत की ज्या आपण सुधारण्यासाठी किंचित जरी पुढे आलो हो. त्याच्यासाठी मोठी टीम, महिलांसाठीचं प्रचंड काम करायला आता आनंदी भगिनी संघाच्या माध्यमातून आपण करतोच आहोत, बरोबर. म्हणजे संघटनेच्या माध्यमातून ते सुरू आहे, पण त्या महिलांसाठी अनेक अशा योजना आहेत की ज्या संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या दिवसामध्ये आपण करणार आहोत. किंवा बेरोजगार जे आहेत तरुण, त्या बेरोजगार जे आहेत त्याच्यावर आळा कुठेतरी घालण्यासाठी, त्याच्यासाठी काही ऑपॉर्च्युनिटीज आपण आता घेऊन येतोय. त्या पुढच्या काही 1-2 महिन्यामध्ये आपण ते सगळ्या समोर आणूच. अच्छा, मस्त. तुझ्या भविष्यकाळातल्या सगळ्या उपक्रमांना मनापासून शुभेच्छा. तसंच तुला नगरसेवकाच्या जागी आम्हाला बघायचं आहे आणि त्याच्याकरता तुला खूप खूप शुभेच्छा अमृत संवादकडनं. तर श्रोते हो, आत्ताच आपण किरण नक्ती यांच्याशी संवाद साधलात, की जे नुसतं नौपाड्याचेच नाही तर नौपाड्याच्या आजूबाजूच्या भागांचे सुद्धा एक श्रावण बाळ आहेत, ज्यांच्याकडे बघितलं की नेहमीच आपल्याला आशेचा किरण मिळतो. कुठलीही आपली समस्या असेल तर त्या समस्येचं उत्तर हे आपल्याला किरणदादाकडे हमखास मिळतं आणि ती समस्या उरत नाही. त्यामुळे तुम्हाला सुद्धा कधी जर का कुठलाही त्रास असेल, समस्या असेल, कधीही काही वाटलं की हे माझ्याकडनं होणार नाही आहे, तर तुम्ही एका फोनवरती किरणदादाला संपर्क करू शकता. खालती आम्ही नंबर दिलेलाच आहे, त्या नंबरवर तुम्ही अवश्य संपर्क करा आणि किरणदादाच्या सानिध्यामध्ये राहा. तर दादा, तू आज अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलवरती वेळात वेळ काढून आलास आणि इतका छान संवाद साधलास, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. खरं तर मी सुद्धा आभार मानतो तुझे, कारण अमृत संवादसाठी तू माझी निवड केलीस, त्याकरता मी सुद्धा आभार मानतो. आणि तुझ्या सगळ्या श्रोत्यांना खूप सुख, समाधान आणि चांगलं आरोग्य लाभावं याच्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. तर श्रोते हो, आपली त्रिसूत्री विसरायची नाही. कोणती? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. कोणाला करायचं हे तुम्हाला माहितीच आहे, अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलला. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह आणि एका नवीन वक्त्यासह. तोपर्यंत नमस्कार.